कडक माल आहे असाच माल मला लागतो एका मिनिटात करंट आपली पिकअप गाडी उचलते 90. ए टापसाळे इकडे गे आहे का तू इथं आता याला का आम्हाला काय मदत नाही आला काही तर माझ्या मी लागण्याच्या टेन्शन मध्ये तुझं काय रे असू दे ये इकडे काय आता तुझं ये इकडे या बस इथे तुला एक धंदा सुरू असता काहीतरी करतो का ये बोल का आता मला बी लागला काही करायला माझा जेवायला का तुझ्यावर तर ए नगायला का मला बाबा हे असतं काय तुझं मग फुटान का मग नगला का मला काय का? काय मी टेन्शन मध्ये मला जाऊ दे आता मी जातो घरी बस आता मला लई खवळते तिकडली तुझं टेन्शन मी आज सगळं घालून टाकवतो अरे का घालू तू माझं टेन्शन काही तर माझं जमाना काय व्हायना माझं आज कसले परत व्हायला पाहिजे लागा बाबऱ्या मला ही नको लागा काय फुकट आली गायला का हे अरे बाबऱ्या ही मला नको लागा नको मला हे औषध आहे औषध ही थोडं पितो हे औषध घेतलं की नाही अरे बाबऱ्या लई कडू लागते लागा औषध तुझं हा औषध कडूच असतं अरे ही लई कडू जास्त लागतंय लागा अरे औषध कडूच अरे ही काँग्रेस पेक्षा कडू लागतंय औषध मला सांग मगापेक्षा आता कसं वाटतंय हा आता जरा बरं वाटतं मग विश्वास हो सांगा की राव आपला माणूस आहे राव घ्या थोडी घ्या काय होत नसतं घ्या आता कसं वाटतंय तुम्हाला मस्त वाटतं आता भारी वाटतं हा मग तुमचं लग्न होणार आणि झालं म्हणून समजा तुम्ही आता पुढच्या तयारी लागलं चलते सांग तुझं असं ऐकायचं फक्त शोले मधला शॉट बघितला होता का बघितलं गाव तर सगळं तुझ्या विरोधात आहे सगळी मजा बघते सगळे नावं ठेवते हा बरोबर आहे आणि वळू फिरल्यासारखा फिरावं म्हणतात असं लोकांना वाटतंय की वळू फिरल्यासारखा फिरला पाहिजे ह्याचं लगीन जमू द्यायचं नाही कुठं लय वाईटावर आहे तुझं गावला का तुला कोण म्हणलं पण गावाची जिरवायला एक आपल्यापाशी आयडिया आहे बरं का काय काय ही उडी अयो घे घे वठ बाबऱ्या लय कडू लागतंय लागा बाबऱ्याला का तुला नको लागा मला लई शिवाय त्याला माणसं कळल्यावर पुन्हा माझं व्हायचं ती व्हायचं नाही लागा तुझ्यामुळं तुला गावात जिरवायची का नाही गावाच्या जिरवाची माझी जिरली लागा इथं सगळी तुझी जिरू ती गावाची जिरवायची का नाही तुला अरे गावाची राहू ती माझी आधी जिरली बाबा तू माझं टेन्शन जाऊ ती माझं पहिलं तुझ्या टाकीवर चढायचं वर टाकून टाकीवर चढायचं मी उडी टाकणारच म्हणायचं आज गावाचा मला वैताग आला गावाने माझं सगळं वाटोळं केलं बरं माझं लग्न कुठं जमून देत नाहीत पोरगी बघायला गेलं की पोरीच्या बापाला काय बी सांगतात असं मोठ्याने बोंबलायचं लोकांना सांगायचं आणि मी आता उडी टाकणारच कोणी काय काय करणार मी आहे की खाली लोक गोळा करतोय मी मारणार तू बघणार का तुला मरून देईन का लागा मग काय करणार उडी टाकायची नाही रे तू नुसतं उडी टाकली म्हणे करायचं पाहुणं ह्याला उडी टाकतो म्हणायचं आम्ही खालून बोंबलणार रे टापसाळ्या उडी टाकणं ग तुझं लगीन लागा गाव लागा तयारी लागा लगीन लागा करून द्यायला गावातली मध्ये तुला कुठली पोरगी बघून देतो 4 दिवसात असं आम्ही खालून तुला म्हणणार आणि तू वरनं म्हणणार आम्ही उडी टाकणार माझं लगीन करून देत नाही तुम्ही मला किती दिवस असं ठेवता म्हणायचं बिगर लागणार वळवा असल्यासारखा माजलोय लागा म्हणायचं मला लोक नाव ठेवतात बाबरे पण मी मरण लागा तुम्ही लागा 4 लेकराचा बाप झाला लागा म्हणायचं असं तू म्हणायचं मी खालून म्हणणार ए टापसाळ्या उडी टाकणं ग लागा गावातले लोक लागा सरपंच आलेत हे आलेत लागा काय सांगतात ऐक मग तू काय करायचं तेवढ्या तो उभं राहायचं पण त्यातून बी काय म्हणायचं नाही मी कोणाचं ऐकत नसतो मी उडी टाकत असतो आम्ही खालून म्हणणार रे दोस्ताला का माझ्या दोस्ताला तर ऐकला का घरी जातो घरी नाही वर वर टाकीवर जायचंय तुला घरी कुठं हो सरपंच चालला कुठे चालला पाण्याच्या टाकीवर चालला असं बोल की चालला म्हणजे केला हो तेवढी याला वर चालला त्याची 3 वेळा मुली बघाय नेलंय पडू देत असतात मरू द्या चल बरं बघू तिथं नेन तिथं हागरच करतोय ती काहीतरी दुखरागत माझं राव फोन पुरी देईल त्याला अरे की खाली काय करतोय गाडी बाजूला काढ ए माकडा खाली ए जनावरा अरे काय करतोय खाली टाकन उडी ती वरनच ए बाबा उतरून ये खाली लवकर मी टाकू का उडी उडी टाकीत असतो मी अरे काय नाही सॉंग ए बैला अरे उतर की खाली हा दगड घाल ए काळ तोंडे अरे खाली आहे ना त्याला दगड घाला तुम्ही दगड घाला त्याला
मी काय नाही मी नसतो खाली येत आता मग माझी नाही लग्न बोले तू तरी बोलत नव्हती. कुणी तू ह्याने सचिन भाऊनी बोलले माझे लग्न सचिन भाऊ कुठे गेले? कुठे गेलं अरे काय झाले माझी लग्न किती बोलले तुम्ही आजपर्यंत मी मरणार आहे आज मला माहिती माझं लगीन तुम्ही असता मला तुम्ही लय बरं फसवलेलं आम्हाला तू तर गबस तू तर सगळं ते केलंय सांगू का तुझं सांगू का सरपंच सांगू का तुम्हाला सगळं काय काय केलं ह्यांनी ए काय सांगतो रे अमर काय सांगतोय ते दारू पेले अजून काय सांगू? ए गिदाडा खाली ये खाली ये म्हणतोय ना 150 किलोचा बोजा वर चढलाच कस काय ए अरे त्याला कोण नेलं वर तू मगाशी संघ होता त्याच्या नव्हतं अजिबात नव्हतं मी आता आलो हे कुणा ती कवा मला काय माहिती सचिन भाऊ गेलं असं ते त्याला आयडिया कोणी दिली वर चढायची पण ही आता हे जुटिंग गाऊन ह्याला हाडळ कुठं आणा सांगा बरं. ए अरे ये ना येतो मग तुमच्या शब्दाव खाली येतो खाली आता फसवायचं नाही तुला माझा ऐकतो का नाही तुला का ऐकतो मी विश्वास आहे का नाही माझ्यावर तुझा हाय की त्यामुळे तू काय काळजी करू मी आहे अय टपसाळ्या काय डोक्यावर बिका पडलास का काय रे कुणी सांगितलं एवढा उद्योग करायला मला बाबा दारू पाजले होते आज बिल स्टेशन मध्ये होते काय बबरू अण्णा ओय बाबरू इकडे तुझे बघू आपण चल त्याला कशाला मी पास थांब तू. ए, तिकडे ये. ती माझी मैत्रीण आहे बाबा. मग तर मज्जाच मज्जा सिच्युएशन कुठले रे भाऊ हा काय वारीत जाऊ का माझ्या म्हणल्यावर ए ह्याचं बघा आधी पुन्हा बघा ती. आपण जमलो कसं कळलं मी टाकीव कशात चाललो कळलं का तुला काय काय तुला वाटलं का तू माझ्यात म्हणजे मी इथं कशात चाललो टाकीव म्हणलं केवळ मरायचं होतं का मला आम्ही कुठं म्हणून टाळ वाजवा चढला ए आणि मग आलाय तुझ्या कसं तरी माझ्या गार्डनला नामचं शांत काय? राहा ना माझं बोललो सचिन भाऊनी ओ कशामुळे म्हणजे आम्ही मार खाल्लाय त्याचा तुम्ही विषय काढू नका आम्ही निघून गेलाय तर सचिन भाऊ तुझा. सरपंच तुम्ही मागचं काढू नका आम्ही मार खाल्लाय तर अजिबात मागचं काढू नका सरपंच आम्ही एक तरी टेन्शन मध्ये तुम्हाला अरे सांगतो बरं आता. टपसाळ्या झालं गेलं गंगेला मिळालं आता परत त्याला काय जीव देणारच काय त्याच्या पायी नाही जीव नाही देणार माझं जोपर्यंत ह्यांनी ते करत नाही तोपर्यंत मी जीव देणार आहे. आपण काय करू माहिती का हे बाबऱ्याचं गाणं वाजू थांबा जरा ह्याचं उद्या तू काहीच म्हणलो नाही तू इथं उभं राहा चल. ह्याची माझी गाठ बी नाही आणि मी कशाला ह्याला काय म्हणतोय ना तू उभं राहा तिथं. नाही थांबा ह्याचं बघू थांबा जरा एखादं मी तुझून पैसे माझे मी तू टेन्शन मध्ये तू खाली बस खाली बस ए तू जरा शांतपणा करून शांत राह तू काय हे सरपंच हे असलं म्हणून हे करू नको तू कोण आहे माहिती आहे आम्हाला हो सचिन भाऊ हो सचिन भाऊ ह्याला नीट सांगा तिथं आमचं चाललंय का हे बघा तू का माझी टिकल का करतोय गं बसा की हे चाललंय माझ्या मी काय? टेन्शन मध्ये हित आधी तुम्हाला बस बस ए खाली बस बस खाली गोमूत्र पाजाय पाहिजे आमर सर आमर ह्याला सांग सांगा राव त्याला तू बस खाली सचिन ए, गप नाही लागा तू बस बस खाली बस तुला तू जरा शांत हो जरा टेक हो तू झोप तुम्ही एक काम करा उतरली का कुठंच चढलीच नाही तर कवा उतरायची नाटकी ए गपला का गप ना मग गावात एक तर तो माझ्या मळा आलाय नी मग त्याला कडवर घरी तुमच्या मळा जर ना उडी टाकली असती त्यांनी मेला असतं काय एक दिवस स्वतः म्हणला जर शर्ट घाल आपण तुला सुचतो कुठं रे असलं काम ना धंदा बाजीराव तू गप्र मला माझं टेन्शन आहे तुझं गप बस लय टेन्शन आहे तुला टपसाळ्या टेन्शन कुणाला नसतं सगळ्यालाच असतं टेन्शन म्हणून काय असं दारू पिऊन जीव दिला ना काय सगळं हो मिटतं का बसा बसा खाली जरा थोडी. असे गुरु भेटले का ना त्यांना सल्ला देणार तुम्ही बघा गेला का पोरीचं ए, हे बघा, तू तर गप तो नीट केलं पुरी काय आवडत नाही काय? सरपंच तुम्ही तर बघा की राव ह्याच्याकडे ए गबरे गप शांत राहा. तोच पाजली त्याला आज चल उठ तर काय केलं असतं तो उठ उठ काय सचिन भाऊ बघा जरा काय ते. ए सचिन भाऊ बे आम्हाला धावून थकलं तुला लग्न करायचंय ना तुमच्यावर तर माझा अजिबात विश्वास नाही सचिन भाऊ नका बघू पोरगी तुम्ही. म्हणून त्यांचं कोण धावणार तुला पुरी कोण धावणार मला ए, अरे आमच्याकडे आहेत माणसं बघू आपण आता फसवायचं नाही मग अजिबात नाही तुला आता ह्या वेळेस बघायची ना मुलगी हा बघायची आता प्यायची नाही दारू हा नाही त्याला का तसं करतो रे तू थंड ओ सरपंच तुम्ही लागला टिकल करायला काय तुम्ही आता चालला तुम्ही जा पण परत मातीला जा डायरेक्ट लोकच बोलतोय वाकड्या तुझी आणि मग काय वाकड्यात बोलू ना तिथे एक तर मी टेन्शन मध्ये गेलो. आम्ही बाहेर गावी चाललोय मातीला नाही पण तिसऱ्याला नक्की येतो बरं का जा जा तुम्ही जा मला कळलं मग तुला हेच ऐकायचं होतं का सचिन भाऊनी तर ऐकायचं होतं हे तुला जाऊ दे का तसं करतो रे सारखंच मला काय झालं मी टेन्शन मध्ये होतो त्या बाबऱ्याने मला पाजली दारू
आणि ते सांगितलं आयडिया तर टाकी मला तू लग्नाचं बघू आपण हे करतो आणि टाकून उडी हाण म्हणला होय हा उड्या म्हणला होय तुला चापटा लाव ग एक मी तसं कशाला म्हणतोय एक जरा तू नीट राहणं आम्हाला ताप देतोय आमच्या बरोबर असतो रोज लोकांच्या घरावर टिंब लावायचं काय तुझं सवय जायना लागा अरे असल्या गोष्टीमुळे तुझ्या बायकोन आधाना तुझ्या जवळ टेन्शन मध्ये लय होता बाबा मला ते एक गोष्ट 2 सांगा. बोट म्हणलं बघ ते. त्या दिवशी भाषणात तर लय मोठ्या मोठ्या बाता ठोकत होता दारू पिणार नाही दारू सोडणार आणि स्वतः पिताय ती पिताय दुसऱ्याला पण पाचताय व्हय. नाही, सोडली की मी दारू सांगितलं पण दारू- त्याला कळायचं नको का ती म्हणलं म्हणे हे लगेच वरती गेला गुडघ्यातच मेंदू आहे वाटतं ही हाय मूर्ख असताना डोक्यात कांदे बटाटे भरले त्याचं टेन्शन त्याला माहिती लागा तुम्हाला तर मी माझ्या टेन्शनमुळे ते केलं ह्या बाबऱ्याने जास्त टेन्शन दिले मला आज आधी आहे का बबरू अण्णा आला तुझ्या आता ए थांब 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 बबरू अण्णा तो आम्हाला ताप द्यायचा नाही तुझं नीट करीन आम्ही बी काय दात काढ मला- केला मला काय एक वाजताचं एक पोरगी नाही भेटली म्हणून काय दुसरी पण भेटणार नाही का असं आहे का आता बघते ही पुरी मिळून आता आता मी तुमच्या दोघांच्या शब्दाखातर खाली आलोय नाही तर मी माझ्या टेन्शन मध्ये आणि आत्महत्या करीन अरे तसं करू नको काय तुझ्या पाया पडू का आत्महत्या करणं मूर्ख बिरक काय आमचे झालेत का लग्न का जीव वर आलाय कुठलं सारखं लगीन 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 करतोय का काय अक्कल ना फिक्कल काय मूर्ख आहे काय अरे मग काय माझं मसनात गेल्यावर करणार लग्न तुम्ही अरे भेटल की पोरगी कोणतरी असेलच की तुझ्या नशिबात अरे पोरी नाही भेटली 2 लाखाच्या तू पण तुझं लगीन लावतो तुला काय तुझं तर टिकलीवर सगळं हे केलंय तो गप नाही लागत आता अजून काय बोला ह्याला सांग बरं तू अरे बोलू पण ह्याचं सिच्युएशन बघला का हे पार इकडे चाललंय त्याचं बरोबर आहे बरं का ए तू गप तुम्ही तर काय बोलत तू शांत बसा बाहेर तुम्ही नका काय तुम्ही बोलू जावा साहेब तुम्ही जावा खरंच जावा निम वय झालेला का त्याचं मग आता काय होऊ दे करू ना आम्ही? तुझं काय झालंय तुझं नीट झालंय की तुम्ही आग विजवायला आलाय का काडी टाकून अजून पेटवायला आलाय मला अजून सांगा. तुझी खोड गेली नाही का? तुला आगीत चोपाय पाहिजे त्याला होता का? वाटायचं, मग अजून नाहीच गेलं मग काय म्हातार पण लग्न करायचं त्याचं अरे अहो, ते ते बघू कधी त्याचं. का होईना, नाहीतर नका होऊ ए द्या. आम्ही मला आहेत करून मित्र खाईल की. मित्र आहेत आम्ही आमचं बघू ना मी बी दोस्तच आहे त्याचा कशाला काढी लावाय दोस्त आता दारू पाजून वर चढून उड्या हाणायला होतो काय दोस्त मला त्या येणार त्याची जाय या. त्यांनी मला उतारण सांगितलं बसंती सारखं कर म्हणतोय तू शोले सारखं कर का हो? तुला हिकंड येतोय का सांग जरा. त्याचं लय टेन्शन होतं मगाशी अगं, त्याला कळायला नको ती म्हणून आता हिरीत उडी खा ही खाईन का टेन्शन घेऊ नको तू तुला हाय ए, एवढं आपला काय आपला नाही तर मला लय मला हे होते काय होतंय इथं टेन्शन आहे माझ्या आम सोडून ताप आला काय ऐका सचिन भाऊन यांनी तर ही काव्या ही आहे पूजा ही आहेत ही बघताना कोण असली तर मैत्रीण ती- हा, ती- म्हणजे ती- आम्हाला मार खायला. अगं 2 मिनिटं तरी ह्याचं समाधान साधतं होय म्हण ना हा का तू हे पुरे आपल्या आपलं गावात ते- तुम्ही मला सगळी म्हणून आणि सुद्धा फसवताय बरं का तुम्हाला सांगतो. हाय बाबा अरे कापसाळा, काय लग्न 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 लावलंय मला काही कळना झालंय तुझं बाबा मग काय काय करणार काय तू लग्नात लगीन तुझं करून घोडं अडलंय रे आणि काय करणार तू लगीन करून लय गावात दिवा लावून फिरणार हे आहे बघ, लग्न करून पण असं बोलत फिरतोय. हा बघी हो की असली बेकार लागून ठेवता का त्याला ए यार तुझ्या पाठ चक्र फोडू का साहेब, 1000 वेळा तुम्ही म्हणतोय किती का बस पैसे का बस घ्याचाल? होय तुम्ही का बसाल किती पैसे घ्याचाल म्हणा त्याला काय म्हणा नाही किती पैसे घ्याचाल का बसायला प्रत्येक गोष्टीत कार्यात लावतोय जावा तुमची बायको शोधत असेल तुम्हाला जावा बायको मला असाय कुठं पाहिजे पडलंय, घरी. दारू पिऊन काय माहिती जावा काहीतरी झालंय ही कुठं करायचं काहीतरी आता असलं काय फालतू उद्योग आणू नको डोक्यात नाही काय बरं, एवढ्या जरा न्या घरी खायला तुला घाला जरा शांत आणि झोपवा जावा काय तुझं लहानली कृत झालंय ए तू कपणार आहे तुझ्यामुळे शांत राह की तू जरा अरे काय आता याला काय काय लय पुरस्कार जिंकलाय होय मग हे देतो तुझ्यात काय फरक आहे आता मग अरे का मी काय दारू पाच हिंडतो काय मग याला अरे पण गप ना आता उद्या बोलू अजून बरं, आपण चल त्याला बाळा चल तुला घरी नेतो जेवा खावा चल. काहीतरी उग चल चल बाळा चल ना चल. तो पेढा जिलबी काय घ्यायची बाळा तुम्हाला असली लाडी गोड लावून चला सांगतो मी आधी ह्याला घरी नेऊ आणि ह्याला चांगला तुम्ही तुमच्या सत्कार गाडीवर करू. जावा सत्कार तसं नाही हवा करीत काय एक नंबर होतं ते हम्म. अरे तू कुठे गेलता गेलतो जरा टाकी खाली करायला जायला लय काय तुला जाम काय जाम का अवघड आहे का रे तुझं बी? ती रात्री कोरड्या आणि पापड्या खाल्ल्या ती पड बिघडलं होतं माझं बी काय तुझं म्हणते बी काय शकले आला का नाही गावानं शकल्याच फोन लागा नाही शकल्या कुठं गायब आहे काय माहिती कुठे गेला खरं शकले काय माहित कुठं त्याच्या तिरडीचं बांबू मोडलाय कुठे गेले आयला ते शकले का नाही तर ऐन टायमाला ते होतं बुवा. एकदा कुठं त्याला आम्ही खवाळली आणि एकदा कुठे बंद ते चपरी बंधन काय त्याचा राडा, काय. कर्म नाही रे कर्म नाही द्या बरं बाबा, तुला काय झालं असं काय झालं तुला मला झालं आणि तुला काय झालं नाही कारण आपण जर असंच कर्म नाही रे तरी काय असंच तर काय मला कळणार का कर्म बुंगला काय गडी कुठं तरी मग हवाला हा? चालू वाटतं काय गुंगा काय मला जरा तुझी चरित्र वेगळी बरं दिसते जरा चेहऱ्यानं वेगळंच भाव वाटतं बरं आज जरा म्हणजे एकटंच असं काय नर्वसच हसतंय वाटतंय तिथं झोपल्यावर काय हसतंय नेमकं हातात काय काय लागलं मऊ तुला? आम्हाला लागतंय सुट-सुट सांगा तरी तुझी तुम्हाला सांगितलं नाही का अरे काय अमर तुझं काय चाललंय नेमकं काय काढत फरक काय असेल ती बोल ना मनातलं आणि काय असेल ती टाक क्लिअर करून काय बोलतो आता हो. मस्त विचारावं ही काव्य कुठे आलेला का?
योगा योगा जुळून आलाय बोलू का? झुरतोय 4 वेळा किती दिवस झुरणार खगून गेला नसता त्याच्या नावाने बोलू काय मग काय तू गावात मूर्खा काय का काव्य आली मी जातोच मी आलोच जरा येतो ना खरं ए, चल या ए, टपसाळ्या दिवड्या कुठे ते झाला आलोच जरा काम आहे बरं बरं काय झालं याचं? काय काय टाकी साफ करायला चाललंय वाटतं नाही टपसाळ्याचं काय झालं सांगितलं का काय बोलला का काय? नाही काय बोलला काय तुला बस विचारलं की नाही बोलला काय कसं करायचं त्याचं काय बघू आता एखादी मुलगी कुठेतरी शोधू आपण थांब का मी जाऊन आले आता तू कुठं चाललीस अगं येते लगेच बरं ये लगेच इथं का बसलाय मग असं असंच बसलो का आज करमानाच आहे का टपसाळ्याचं झालं तसं म्हणून का नाही पण आज करमानाच आहे आज काय झालं काय कळानाच आहे आज असं नर्वसच वाटते आज का बरं काय कळाना काय झालं काय कळानाच आहे आज काय कामधंदा नाही वाटतं कोणाला नाही कामधंदा केलाय पण काय आज म्हणजे पण तुझं काय चाललंय जाऊन दे माझं काय आता हे टपसाळ्याने दिलंय डोक्याला ताप कारण त्याला मी 1000 वेळा सांगितलं असं नको तू विचार करू तू काय आता बघू आता आपल्या दोघाला बघून तुझं ऐकत नाही का काय ऐकतो पण असं येड्यान करतो एखाद्या वेळेस आता काय करावं लागेल आपल्या दोघाला त्याला एखादी मुलगी बघावं लागेल आज जर काय झालं असतं तर केवढ्यात पडलं असतं ते तेच ना त्याला एकतर आई वडील कोणच नाहीत त्याच्यामुळं चल ऊस गोड लागला म्हणून लागला मुळा सकट खायला कसला उसन काय लागला चल कसला उसरं दिवड्या काय ते काय बी बोलतो ते. नाही बाहेर साहेबांनी बघितलं म्हणजे कुठं काय करू अरे बाहेरच काय तेव्हा पाण्या तू काय करतो इथं काय लावलंय तो इथं नेमकं काय तुला काय मी सांगतोय ते कळतं का नाही बरोबर आहे काय कुठं फोटो लोकांच्या वावरात बांध घातलाय का तो ही काय मी हो तुला सुट्टी देणार नाही बरं का मी नाही राव बरोबर आहे आता पोराला फोन करून बोलवीन बोलवा कोणाला बोलवा त्याला काय मी नाही तुला मी बंद कर तुझा सगळा खेळ हे बघ मी नीट सांगतो तुला आताच आता योग आता पोराला फोन करीन थोडा बोला पोरा बोला तो कोण बोलास ती बोला मला हरी अरे गणू इकडे रे त्याला लाईन नाही टाकीतो मला त्यांनी नाही लावले माझा अंगावर या अंगावर येतो माझ्या सरळ तू काय करतो रे तुला तुला काय वाटलं बांध बघ कुठे बाबाचं राज्य काय इथं हारेला बोलवा नाही तर कुणाला बोलवा भेट नाही मी तिकडे तुझा कुठे राहणार ती मला नाही माहिती सरपंचाकडे जाईल मी जा बिंदास कुणला जायचं एका मिनिटात गुतवीन तुला नाही राम राम सरपंच नमस्ते बसा दादा लय दिवसातून येणं गेलं आमची एक तक्रार आहे आमचा पांडुरंग पुतळे पुतणीने आमच्या बांध फोडला त्याला मी सांगायला गेलो तू माझ्या अंगावर आला धकापुची केली त्याला मी सांगतोय बाबा असं करू नको बाबा मी त्याला आताच्या आता सरपंचाला सांगतोय मला जाऊन सांगा तुम्ही सरपंचाला गाठ घेऊ त्याचे मी बोलतो त्याच्याबरोबर तुम्हाला हाणलं का अहो धकापुची केली मी ती गप्प असतो सरपंच मी त्याच्यावर केस भरेल का स्वतःच्या आता जाऊन काय करू नेमकं सांगा बरं तुम्ही थांबा थोडं शांत व्हा मी त्याच्यावर बोलतो काय म्हणतो ते बघतो नाही तर मग डायरेक्ट केस करतो मी बोलवा त्याला मग काय असेल ते बोलू बोलू का त्याच्याबरोबर मी हा तुम्ही थोडं शांत व्हा बघू आहे त्यावर बरं आता इकडे बोलून घे त्याच्याकडे हो घ्या त्याला बोलून तुम्ही चालतंय अहो काय मी सांगतोय त्याला ती ऐकणार होती बोलतो दादा बोलतो मी त्याच्यावर त्याला बोलून घेतो ऐकलं आहे नाही तर सरळ केस करतो बर 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 केसच करतो त्याच्यावर चालतंय. तुम्ही ते सांगा त्या साहेबांना नीट के बाबाची ती माणूस सांगतोय ती तक्रार त्याची बरोबर आहे त्यांनी सांगाय मला मी आता बोलून घेतो तुम्ही बोलतो मी त्याच्यावर बर 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 त्याची झिरो व्हायची का हो जिरवावं लागणार आहे त्याची बघू संध्याकाळी काय येते ना तर उद्या केस करा डायरेक्ट बर 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 येऊ का सरपंच जाऊ का मग हो या दादा तुम्ही काय ते संध्याकाळी निर्णय घेतो मी काय ते. बर 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 चालतंय या हो, हा, या, हा. या. इकडे या. बोला की काय ते पांडला बोलून घे बर बर पांडू नका चालतो काय निर्णय करून टाकू आपण संध्याकाळी काय ते. काय कांडक पाडून काय शिकारा खूप चांगली आली चालून आली आपल्याला हा बघू काय ते संध्याकाळी. त्याची बी जिरवून
दादाची जिरो म्हातारा लय माझाच आहे चालतंय चालतंय घेऊ का पांडूला बोलून चालतंय सचिन एक बकरा आला कापायचा ये लवकर बंगल्यावर येणार लवकर चिंगऱ्या खुर्ची घेऊन ये रे बर 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 दादा आलते पांडू दादाची काहीतरी सरकार झाली बाधा होती बर पांडूला बोलून गेली दादाच्या अंगावर काहीतरी जाऊन जात होतं ते बर बर त्यांनी काय केलं तुम्ही बोलू त्या पांडूला चिंगऱ्या जा तेवढं पांडूला घेऊन ये पांडूला इथं बंगले आणू का हा जा लवकर ये सारखे चालू त्यांचं काय येते बर बर शेतात कुरकुर झाली काय बांधावरती झाले काहीतरी दादा सांगत होते चालते दादा आता देऊ त्यांची झगड चांगली लावून जरा बघू काय ते पांडू आले बस तिथं बसते बस समोर बस की इकडं कुठं बस बस तिथं समोर काय रे सारखं चालू आहे तुमचं चलत असतं राव रस्त्या रानाचा खेळ आहे काय ते दादा आता काल तर म्हणलं धाव धाव येत होता पांडू माझ्या अंगावर ऐकायचं त्या म्हातारड्याला ती येतं सारखं सारखंच मला टॉर्चर करते म्हातार माझं तुला काय पाहिजे ना अहो काय ते रोजच येतं दादा आत्ता जेवण गेलंय तू तुझ्या अंगावर धाव धाव जातो जणू जातो जाऊ मग काय गेलो काय गावांना तू केस करायचं मिळत होता काय रोजच त्याचं किरकिर चालू होते मी सारखं गप्पच बसतोय आतापर्यंत आता गप्पे बसायचं नाही आपल्याला पण काय असेल ते करायचे आता निर्णय. मी तू घे म्हणत नाही मला केसच करायची काय करायचं ते करत त्याला हा मी नाही कसं सरपंच माहिती का भाऊकीला प्रगती आणि कुत्र्याला गती कधी सहन होत तुला नाही आहेत रे काय करणार राव सारखं असं त्यांचं रडगाणं सारखं चालू आहे मी तरी काय करू सारखं सारखं मग एकदा हार नाही तर पार करून टाकू करायचे ना तुला केस हो करायचे आपल्याला केस बरं आज त्याच्यावर केसच करून टाकू अहो बिंदास करू मग त्याला येऊ जिरवायचे का का मग? बरं चालतंय येतो बघा काय येते काय करायचं लावून जरा दोघांच्या आज दे. म्हातारा तरी आपल्या दादा आपल्या जवळचा नाही पांडू तरी आपल्या जरा थोडा जवळचा आहे दोघं पण जरा माजलेलीच आहे ती मागच्या वेळेस पण त्यांची अशीच भांडणं झाली आणि जरा पांडू इथे गेला आपल्या इलेक्शनला मागच्या वेळेस दोघांनी ऐकलं नाही आता जरा दोघांची देऊ लावून काय चाललंय दादा काय नाही ते पोर आणि बांधाचं ते कुठं केलं आणि ते त्याच्यावर केस करायला चाललोय कोणत्या पोराने ते पांडुली ते का आमच्या ते पांडुली अहो गरीब आहे अंगावर आलं राहू ती पोर काही सोपं समजू नका ती असू द्या राव. कोण गरीब चाललंय मस्ती आलेली तुम्हाला नाही माहिती त्या पोराचं असू गंमत. द्या राव, गरीब आहे. नाही नाही मी सुट्टी देतो पोलीस सुद्धा स्टेशन झालंय बेकार खेळ आहे राव. अहो, काय बी होऊ द्या त्याला काय सुट्टी देत नाही आता पोलिसाला सांगतो त्याला दोन फटके जरा लगविले स्वतःला कळतं काय कसं असतं ती गरीबाच्या घरावर नका राव, नाही कुठे मारा. करणार नाही तुम्ही ऐकत लय मारतात राव, कुत्रीच्या घरी मारतात राव तिथं. त्याला कळायला पाहिजे नव्हतं ना ते कसं त्याला कुठं तुमच्या करायचं. पोरासारखं आहे राव, असू द्या. नाही 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 ऐकत नसतो आपण बाबा, काय झालं अहो ते नाही ते पांडुली राहू ते असं असं कुठं निघाल माझ्या अंगावर आलं राव पोरं त्याला मी सांगतोय तरी ते ऐकत नाही राहू तरी तुम्ही दादा आपलाच आहे ती अहो पण आपलाच आहे पण किती किती दिवस ऐकायचं राव मग तुम्ही त्याला सांगताय का समजून अहो त्या पोरांनी डायरेक्ट माझा बाप फोडला राव अहो दादा ऐका आपण जाऊ तिथं सरपंचाकडे जाऊन आपण मिटू बरं सरपंचाला मी सांगितलं होतं राव सरपंच दादा तुमची निमी लाकडं मसनात गेली आणि कशाला पोलीस केस अहो पण असं दुसऱ्याला ताप दिला बरं दिसतो का तुम्हाला राहिले वय म्हणजे काय हो, वय का आमचं का असं ह्यानी झालेलं नाही राव वय दादा ऐका हा काय करायचं तुमच्या मनाने सांगा ऐका दादा आपल्याला गाव करायचा आदर्श बर आज जर आपण भांडणं तंडणं करत बसली तर आपलं होईल पटांगण बर ह्यांना ना असंच करायचं सगळ्यांचं भांडणं लावून बर खरं का नाही तेवढ्या मग काय तर मग काय करायचं तुमच्या मनाने आता एवढे बरं ऐका दादा एका ताटात खाल्लेली माणसं राव एका घरात राहिलेले आणि तुम्ही पोलीस केस आणि कशाला घ्यायचं मिटून राव बसून एका ठिकाणी ऐकतो एवढी बरं त्याचं पण पुन्हा मात्र काय कमी जास्त झाल्यावर मी ऐकणार नाही बरं का तुमचं एवढं ध्यानात ठेवा रान गेलं ना आता ऐका. बांधासाठी भांडत बसलाय वय ऐका भाचा आहे तुमचा टीव्ही हा तुमचा म्हणजे ही आहे त्यामुळे पुतण्या. आपण पुतण्या हा हा पुतण्यावर तसं काय करू नका बरं. आपण त्यांच्या सरपंचाकडे जाऊ आणि त्याला पांडूला बोलून घेतो आम्ही हा त्याला त्याला एवढी बरं नीट सांगा समजून पुन्हा सांगावर म्हाताऱ्या माणसाच्या जायचं नाही समजून आम्ही- सांगा त्याला अहो आम्ही हाय राव आम्ही तरुण नाही तर आम्ही त्याच्यामुळेच हे करतोय आपलं गाव चांगलं बनवायचं राव.
एवढी सगळे मला अंगाव की घेतलं शिंगाव तुम्ही बी घ्यायचं सांभाळून आता त्याचं चुकलं ती एक हाय नालायक म्हणून आता तुम्ही घ्या सांभाळून बरोबर आहे, बरोबर आहे. ऐकतो एवढी बार तुमचं पुन्हा काही असं एवढं असं त्यांनी केलं नाही पाहिजे ना. काय का माझं वासरात लंगडी का शाने म्हणून तुम्ही सांभाळून घ्या तुम्हाला आता. सांगू का सरपंच ती सचिन भाऊ शेण नाहीत ते सांगतो त्यांचं घर भरायला बघतात आम्हाला सगळ्या त्या गोष्टी माहिती तर त्यामुळे तुम्ही काय ते सरपंच आणि सचिन भाऊ म्हणजे ते ढवळ्या शेजारी पावल्या पावळ्या बसल्या, हो, वाहना पण गुण लागला की एकमेकाला. तुम्हाला 10 रुपयाला तुम्हाला काढतात, 10 त्याला रुपयाला लागू. टाकाटाकी करतात. त्यांचं काय ते 4-2 मतासाठी ती करत असतात. तुम्हाला बी गोड बोलणार त्याला बी गोड बोल. तुम्हाला एक हे सांगतो. बी एवढ्याला कळतंय राव. ऐका तुम्हाला सांगतो. ऐका ठेव का पैसे गेलं पांडवाचे पैसे तुमचं जाणार घर कुणाच जाणार आहे तुमचं जाणार आहे. मग लोकांच्या ह्याच्यासाठी तुम्ही तुमचं घर नका जाळू आमची असं सगळ्यांना तुम्ही त्याला समजून सांगा आपण बाबा मी आता ऐका असं की बघा, त्याला समजून सांगतो ना ऐकलं 2 कान खाल्ला होता आम्ही. ए, हा, बरोबर आहे, बरोबर आहे, अगदी त्याला बरोबर. आम्ही सरपंचाकडे जाऊ. त्याला बरोबर का ऐका की बघा, त्याला ऐका मी काय म्हणतो त्याला समजून सांगू असं चुकीचं आहे ह्याच्या अंगावर जाणं किंवा हे होणं पण तुम्ही बी लय लावून धर नका कसं असतं माहिती दोघांना दुईकडे ताणलं आपण आम्ही काय वयाने म्हातारी झालो का काय वयाने झालो म्हातारी आम्हाला बी कळतंय आम्हाला बी कळतंय तुम्ही आमच्या सांगताय शनी म्हणतो. हो, दादा, चला, चला. तुमचं ऐकलं एवढी बार. सगळं ऐकलं नाही बरं का. ऐकायला समजून घ्या आता. दादा चाललो होतो केस कराय दादा सांगितलं की सन्मानात अहो पण म्हणलं सरपंच आबरू जाईन गावातलं केस गेलं काय म्हाताऱ्याला म्हणलं की दादा तुम्हाला संध्याकाळी भाऊ काय असेल ते हो पण आम्ही तुम्ही मगाशी काय बोलला केस करायला जावा म्हणलं की होतं सांगतो म्हणलं तुम्हाला संध्याकाळी पांडवर बोलून पांडवला तुम्ही केव्हा बोलायचं आता यांनी आता अडवून मला आणलं तुम्हाला निम्या वाटेपर्यंत मी गेलो होतो पांडू बोलून घे. 1 मिनिट दादा शिंगऱ्या बोला पांड्याला बोलून घे फोन करून घेतो लगेच. सरपंच कसं आहे माहिती का आपल्या गावातलं केस गेली नाही पाहिजे आमच्या तोरणात जर म्हणणे मिटवायचं आपण. पांड्या आला की समोरासमोर काय ते मिटवून घेऊ आपण. थांबा घे ना फोन लावला 1 मिनिट. सरपंच आणि तुम्ही 2 बघले कसं काय बोलताय असं बोलताय असं बोलताय तुम्ही मिटवताय का नाही? पिटवताय. काय भेटलं काय भेटलं हॅलो अरे पांडू कुठे आहे तू अरे येते कुणाचा बांध रेटलाय वाटतं तू बंगले ये नाही ये लगेच जाते दादा बी आले ते काय असेल ते समोर समोर एकदा तुमचं कांडकं पाठवून टाकतो इकडे फोन 1 मिनिट थांब सचिन भाऊ संग बोल हा 1 मिनिट. ए पांड्या लवकर ये रे तू हा ये लवकर 1 मिनिटात. सचिन भाऊ घेतो का मग सरपंचाचा काय मग काय गेला काय असं घे. हे बेवड्या, गपकी. गप जरा त्याला सचिन भाऊ दाखवा का नाही मग दादा काय असेल ते मिटून घेऊ आपण पांडव बोलून घेतलं म्हाताऱ्याला बी लय गडबड असती. तुमच्या एकदा सांगा बरं त्यांना फिक्स आम्हाला आता आज आम्ही मिटवणार आहे, ह्यांनी म्हणून नाही म्हणून. सरपंच तुम्हाला आमची गरज आहे का नाही तुम्ही तुमच्या कामापर्यंत आम्ही कारण येतो तर 5 मिनिट थांबा जरा ह्यांची काय चुकी सरपंचला दोस्तात फिटोस तर हल्ले राव. ओ सरपंच ह्यांचा योग्य काय ते निर्णय द्यावा राव. ए, पांडा ये. हे आलं ते पांडू. आला बघा कारण तुला फोन केला कळत नाही का येतो काम ही काम आहे जरा मारलाची पोर ही इतका आगावपणा करतोय म्हणता हे पोरांनी पाया पडू का दादा मध्ये करा आलो आता आम्ही मिटवायचं फटवायचं. दादा तुम्ही का बसा ते पांडू तू इकडे बस. तर तिकडे बसू अजून दरादरी करा तुम्ही काय करा माहिती का दोघं बी की तुम्ही जसं आम्हाला करताय ना तर ते ह्याला आवरा ना तुम्ही सिंगऱ्याला. तुमचा बाप इथं बसला शांत बसा ना नाही पण ते आपल्या बोखंडी बसते शांत बस. नाही बरं का पण ह्या गावात मात्र अजिबात दरार राहिला नाही बरं का तुमचं. नाही पण झालंय काय ह्याला गाडी बस म्हटलं गाडीचा मालकच होतोय लगी अरे पण कसं अरे पण माणसं कोणी बी काय करतंय ना तुमच्या गावात भेटून सरपंच. घेता येतंय का नाही काय रोजच चालू आहे किरकिर ह्यांची काय करा एकदा काय घ्यावर त्याचा निर्णय करून काहीतरी असं काय दादा काय करायचं दादा तुम्हाला मिटवायचे काय करायचे मिटवायचंय आम्हाला पण ती पुन्हा असं झाल्यावर काय करायचं दादा तुमच्या बी भावाचा पोरगा आहे ही एक लक्षात घ्या रक्ताचं नातं आहे. आज 2 दिवस तुम्ही करताना भांडणं टणणं पण या गोष्टी चालणार नाहीत. उद्या तुम्हीच येणार आम्ही कोण येणार नाही तुमच्याकडे उद्या. नाहीतर काय पांड्या बापच आहे ना तुझा ते काय राव बापासारखं मला आजच नाही तुम्ही काय करू सार रोज इथं उठतोय माझा बाबा म्हणतोय काय करू दोघांनी इथं समक्ष मांडला काय आणि रानात मिटवून काय घ्या. करावं का नाही आम्ही त्यांनी आतापासून अशी तकलीफ द्यायची नाही मला मी आता एवढी बार त्याचा ऐकतो तुला मला कबूल आहे ऐकणार का नाही
का ते म्हणतात तसं करू त्याचं काय नाही पण मला ती रोजची रोज किरकिर नको काढते आपलं एकदाच काय असेल ती बांधाव दगड राहून द्या आपल्या. चल. कोरोना बांध कोरोना कोरोना व्हायरस पेक्षा बांध कोरोना जास्त आलाय. काय ती राव तुम्ही काय करा आम्ही उद्या येतो हा बरी या काय असेल दगड राहून देऊ चालतंय परत भांडण झालं नाही पाहिजे दादा काय हो, चालतंय की सर 4 दिवस सोनं जाऊन द्या नाही तर 4 दिवसाला भांडण सरपंच खेळताय. साहेब, सचिन भाऊ मला तुमच्याकडे एक विनंतीच घ्यायची तुमच्याकडून म्हणायची. बर तुम्ही केस पर्यंत कुणाला नेऊ नका. असं म्हणजे माझं नाही म्हणणं पण गाववाल्यांचं असं म्हणणं आपली मी तयारी तरी पण मी केस काय केस करतो माहिती करायची का? तसं काय नाही ऐकून घ्या. गाववाले काय म्हणतात की 2 जण टाकतात माणसाला तर ते तुम्ही हे करून घ्या. आमचं काय नाही बाबा, तुमच्या चांगल्यासाठी आलोय. तुम्ही जर उद्या केस करायला गेल्या तिथं तुमची बदनामी झाली. म्हणजे काय करते अरे त्यांना काय गोट्या खेळा बसवलंय का ते बोलतील की देवड्या आम्हाला बस तू आपण सचिन भाऊराव हिरो ती काय बोलतोय ए शिंगऱ्या बसला तू हाणाय पाहिजे दोघांना बी. त्याला घेऊन जा मग बाहेर. आपलं गाव आदर्श आहे, केस गेली नाही पण एक सुद्धा कळलं का इथून मागे गेलेला नाही आणि पण रोजची रोज असला कुठं नाही झाला पाहिजे मला काय असेल ते उद्या मिटून घेऊ. राव काय पिक करायचं का नाही रोजची रोज रान पडी राहते माझं काय असेल ते उद्या मिटून म्हणलं ना. अरे दादा, तुमचा उद्या बांधला का? आम्ही स्वतः राहतो, कशाला मिटून बांधणार तुम्ही अहो, कोर्टात? काय बांध नाही इकडे गोबा रान सारखं राहते ती येतात तंदी ही होत सगळं झाडा. घेऊ. ए पांडू किती फोडला तुमचं बांध तुम्हाला मिटवून घ्यायचंय का नाही का केस करायची काय तुम्ही नाही ही असं झाल्यावर कसं कसं साहेब तुम्ही तर राहायचा गावात आम्ही राहण्यात राहायचो ती पोर तसं अंगावर येतं 17 वर्या मी बघत असो का त्याचं कौतुक आम्ही सांगतोय की तुम्ही दोघं ऐकताय का अहो तुम्ही सांगितलं नाही तर तुमच्या आम्ही ऐकतो पद्धतीने ती पोर तुम्ही ऐकताय का ऐका की कसं आहे आला अंगाव की घेतलं शिंगाव असं करून काय नाही तुम्हाला सांगतो मिटवून घ्या का पिटवून घ्या. काय काय होणार आहे का? आमच्याकडनं जर मिटत नसलं तुमचं तर तुम्ही बिनधास्त केस करू शकता एकमेकावर जावा मग. काय सांगतात 2 गोष्टी ऐकून नका दाखवा, या पांड्याला काय काम करू अहो, त्याच्या रागात लई आहे. त्याला तर भांडणं खेळायला त्याला तर खेळ आहे. किडाला का मारता? टाकतो तुम्ही वरनं अजून. चालू काम बंद पडतंय मग माथारी येऊन सारखं ती काय करू तुझ्या बापाचं काय लागा ती? पांडू बोला आणि दादा हा उद्या आम्ही येऊन काय असं ते बांधा तुम्हाला दगड राहून देऊ परत भांडणं झालं नाही पाहिजे बर चालतंय समजलं का चल पांडव बोला म्हातारं माणूस आहे तो सांभाळून घ्यायचं काय चालतंय हा चालतंय पुढे काय तकलीफ झाली तुला तिथं येऊन सांगायचं हो हो चालतंय हा ते जत्रेचं वर्गण घ्या. ए म्हाताऱ्या तू 50 दे. ए तू 50 दे. ए, नासाळ्या. हे असले म्हणजे याला उडतं गाडवा अंगाव घ्यायची बारी इकडे हे असली ह्यांच्या ए ए कशाला असली पेतड आणतो रे पेतड आणली होती पण हे डोक्यात बसलं. चला ह्यांना नाही आमर, मिटवून आपण बघू. परत असली नरसाळे अन्न घ्यायचं काय तुला ताकीद करतो काय झालं माहिती ह्यांच्या मग बाईक गेली का घेऊन त्यांना या माधुरीच्या समोर सारा राडा झालाय बघ चांगली शिकायला जागा आलती. चुकून काढली पाहिजे बाईक गेली वाकड गेली ना ह्यांच्या दोघं काय नरसाळ्या भोकाची कसली खाद्रावळ आणली ह्यांनी इथे रापाचं काय झालं असतं इलेक्शन जवळ आलंय भोकासारखी चांगलं तेवढंच झालं असतं रापाच झाला दोन्ही हातभार पार्टीचं नियोजन ह्यांच्या आता चांगले जिरू भाऊ आपण एका एका ती आमर हाय व्यवस्थित त्याला तर पोल झालाच घालू बंगल्या ते बेवडं आणि ते देवडे अरे, ही 2-4 नाही ना, याला चुकून काढलं पाहिजे बघ नाही नाही त्यांचा आता सालातच जरा काढल्याशिवाय त्यांना तुम्ही बर का लय वाढवू नका हा, नाही. पांडा तिकडे ए पांडू ह्या माणसाने तुझ्या बहिणीच्या लग्नात पंतवाळ्या उचलल्या त्यांच्या एक काम कर. त्यांच्या अंगावर जातो ऐक ना काय करावं येळेला ऐक मी काय म्हणतो ते ऐक. सारखी सारखी मध्ये ऐक मी काय म्हणतो ऐक तर ही रक्तातली माणसं तुझी आम्ही आयरे गेर येतो आम्ही तुझ्या कुठे उमऱ्यापर्यंत उमऱ्यात ही माणसं आहेत त्यामुळे तुम्ही मिटून घ्या लागू सरपंच ही चला दादा आपले आपण घेऊन पाया पड पाया जाऊ त्यांच्या आता अंगावर काय जातोय. संध्या बघू खेळवायला पण कशाला का? आता भांडण बिंडण करू नका. आहे, ते सगळ्याला पण हा बोल की काय करतोय हा अभ्यास करून दिसत नाही तुला करू करू दाखला देवपूजाला लागला वय तो काय केलं
काय लागा तुझं एक अवघड आहे बरं का. आता काय वाचते काय काय वाटतं तुला दिसत नाही का आता ही काय वाचते ती होय कधीपासून नाद लागला तुला असला तुला काय माहित नाही का मी अरे काही काय साहेब व्हायचा की काय आता अरे दलिंद्रिया मी आता करत नाही आधीपासून करतोय आम्हाला माहिती ना का तुला हुशार या हाईच हुशार म्हणून तर तुमचा जरा बरा आहे कुठपर्यंत आले बघ ती आले जवळ आले जवळ कुठं झाले सांग की तुम्ही निघा मला करू द्या अभ्यास तुम्ही काय अभ्यास करतोय अरे अभ्यास दलिंद्रिया तू इथनं कशाला उभं करतोय तर करू दे का अभ्यास काय अभ्यास करतोय लोक तर मी काय म्हणतो ऐक खायला कारत धरीला बार घरच्याला सांगतोय मी येतो ना अभ्यास असला करतो इथं हा अरे माझी म्हातारी चांगली अभ्यास चांगला आहे. म्हणतात तुला झालंय रे ही बरं मी काय म्हणतोय ही पुस्तकाचे पानं पलटोस तर तिकडे पत्त्यातली तरी पानं पलट 10,000 रुपये तरी मिळतील त्यामुळे तुझ्या बापाने 10 एकर इकली एवढं लक्षात घे अरे पण अजून अर्धा एकर आहे की शिल्लक अर्धा एकर तेवढी तू बी फुक अर्धा एकर काहीतरी चांगलं सांगा ना आता एकरला किंमत कमी वाटली का तुला 3 पट्ट्या केल्या त्या कांद्याचे 3 अर्ध्या एकरात 1.5 लाख केलाय तेवढ्या अर्ध्या ह्याच्यात. तुझा बाप कर 3.5 एकरातली 3 एकर घेऊन मेला आणि तू काय आता अरे सांगतो मला? एकुदी कोणाचं चांगलं झालं का ते मी घेऊन तरी ह्याच्यामुळे काय झालं ऐका तुझ्या त्या अर्धामुळे एकरामुळे पुरी तुला कोण देणार ना आम्हाला सुद्धा मिळणार नाही आज मरून नका काय द्यायला नाही दिलं तुला ह्याच्यात त्या पिऊन पिऊन तर म्हातारा झालं मी तर आता मला शंका वाटायला माझं लग्न होतंय का नाही तुझ्यामुळे तुझं ना हा झालं की बरं जाऊ दे लय दिवं लावल्यात आम्हाला माहिती चल चल बाबा का म्हातारी खवळून चटली म्हातारी म्हातारीची निमी लाकडं मासनात गेली म्हातारी. लगा देवराज इकडे कुठं आले आला कुठे गेलता अरे आम्ही काय हा काय मुताय काय जावा का नाही दारू पितो म्हणजे काय गावाची यायला आम्ही काय गोडेच लावतो काय आला का हा? अरे ला तू आला टाकून ला तुला काय- टाकून आलं म्हणजे काय आम्ही काय कोणा मिंदा गायला काय मिला का कोणाच्या आणि मग काय नको चल काय मग काय हा? लागा भेंड चांगलं लागा बोल. एक का? सारखंच काय रे माझ्यावर लागा नाही. चांगलं बोलायला गेलं मिंदा- लागा मिंदा काय तुला मिंदा? तू काय असं काय लय ही काय लागा हा, कोणाच्या रुपयात मैदान आम्ही पितोय स्वतः जेवर पितोय लय होय. हा? लय पैसे त्याच्यावर. रुपयात असतो का रुपयात ऐका दे. रुपये पैसे काय करतो यार भांड पैसे काय तुम्हाला पैसे देऊ काय? पैसे तिचे पॅन्ट फाटते अरे पॅन्ट काय फाटती काय फुकट आणली काय ना का पॅन्ट मग- हे नोटा अर्ध बघ, घे, हे, घे, हे, त्याला घे. राजू राजू पैसे अर्ध, दे. हे, 500 रुपये. आपलं काम आहे पैसे. काय एवढं म्हणजे तुम्हाला अरे काय तू काय ना का? ए थांब ए. ना चल पत्ते खेळाय मग का रे आम्हाला लावला गोडा ह्याला लावतो वय ए लागा काय लावला रे गोडा ते बरं चल बाबराव चल हा, चल पत्ते काय दे माझ्याकडे ठेवाय ती देतो काय ना का? ठेवाय माझ्याकडे पत्ते खेळ बरं तुला मग लय येतात ना पत्ते खेळायला लय पैसे ना तुझ्याकडे बस शंभराने बस नाही तर 500 ने बस कालवा कर ना का माणसं ही करते गप चला की. एक तर खेळताय ए ऐक हा मग. तू बबरांना घेऊन जा ए, चल मस्त पाणी बिणी हा चालतो येतो चल एवढे हा गाड्या सांगतो आमरला बी बरं का त्या बेवड्याला बी दोघाला लुटायचं पण कसं हा तुला कळलं कसं लुटायचं ऐक बेवड्याने कसं तरी आणल्या त्याचा पैसे घरी बायकोला हाणून देऊन आणल्या 10-5 रुपये बरोबर त्याला ठोका काय आणि आमरला आमऱ्याला नाही कळत त्या पत्त्यातलं काय येतं त्याला एका काय आणि भाषा काय कळत नाही तू ऐक माझं आमऱ्यात जाऊ दे त्याला बरोबर आपण काय करू आता बकरा गावला पैसे धावलेत म्हणजे आता ते आपल्या धावणीला सोडलाय त्याला बरं का त्याने काय करू आता बेवड्याला बरोबर आपण बरोबर त्याला आधी 2-4 गेम आधी त्याच्याकडनं देऊ त्याला जरा मूड मध्ये आणू त्याला झाडावर चढवू बरोबर त्याला आपण घडवू त्याला हे कळलं नाही पाहिजे मी आहे की तुला काय करायचं तीच त्याचं बरोबर पैसे लुटू आपण आमऱ्याचं कसं दोघात गेम करू तू घेणे मग मी घेतो म्हणून ती झाडा आमऱ्याचं जर झाडा घातला तर त्या आला का त्याला पुस्तकी किडा त्याला पुस्तकाच्या बाहेरचे काय कळतंय का नाही बाबा आपण कळल्यावर काय करायचं कळलं तर काय ते काय बघा करणार बाबा काय करणार आहे ती पण तसं नाही म्हणून हळू बोल. त्याला काय त्या आंबऱ्यात तू डोक्यातच घेऊन नको तू बरोबर काय कर माहिती का मी सांगतो तेवढं करतो तू पानाला पान फक्त चाल मी चलन ती पान फक्त तू चल पुढं तुला काय करायचं बरोबर त्याची वाजवू आपण त्याची किंवा हाणते ना उड्या हाणत त्याला उड्या त्याला नाका करूनच घरी लावायचं उतारायला माग झाला पाहिजे तसंच करायचं पण काय झालं माहित नाही नाहीतर मग आपल्याला त्याला नाही माहिती होऊ देत बाबा मी पानाला पान चालायचं फक्त तुझी जबाबदारी बरं का बघ होय त्याला एका काय भाषा काय कळायचं नाही तर पिले तर डोळं फिरताल घर त्याला काय ती दुटायचं पण ती तशी आड्या करू बरोबर कमी नाही खायचं आपण 100 कुठं आपल्या तरी किसत काय काय 100 त्याचं आलं तर लई येणार बरं का हा विषय नाही सरपंचाला लई साड्या लावते आपल्या घरात त्याला जरा हे करू तसं होणार बरं का तर काय त्या सरपंचाला तू बीत त्याला लागा भेट नाही रे मी तरी करायला लागा त्याला 10 रुपये ती उधारी ठेवतो ती बरोबर तुझं पण भेट काय नाही पण बस कसं भेटलं बरं असतं जरा
गावात दबदबा पत्ते खेळायला नको वाटतोय रे. आजचे दिवस लय मजा तात्याने पैसे दिले मागच्या नितीन कसले काटायचं आता जावतोस तुम्हाला इतका पट्ट्याचा आयुष्यभर इतका धावत आलाय पण कवा शक्ती झालं नाही. आमचं नशीब कुठलं एवढं तुमच्यासारखं लागायची असं नशीब लागतं चल लढा बेवडला 5 तारखेत लागत किती डावा हात हेच करत आमचं नशीब आहे का आम्ही बी काळ का पानं बी काढ तू हाय तर काळ तोंडे पाहिलं एवढं सिंगल असतो ना राणी सुद्धा फिरकणारा का आमच्याकडे तर नादच करू नका बाबू चला टाका उरका ए बाबरे टाक पैसे पैसे हो कडकी नोट चल घे दाखवतो तुम्हाला हेच काय इधर माझे हेच का हेच का दावतो तुम्हाला आता काय खूप पाचशे मोठा खडबा गेला काय वागायला काळजी लागते खेळायला बाकी केला का बेकार तू काय 200 टळवेल काय तुझं की 100 असतात डायरेक्ट हा चल अजून हा दोघी चल 50 हा म्हणजे काय एवढं म्हणून काय कमी समजतो काय माझा 100 दस नाकारा नाही बैठकीला बसला आपण पेकर आहे बैठकीला बसला आपलं नादच करायला नाही मग अजून 100 तू नको लेडा हा अर्धा टाकले तो 90 ऊस मी दावतो हिसकायचं जरा तुला ग्रीन काढून सण करायला लावलाय हा देतो तो आता आणि चल लाडा आता कोणी चल चल 90 होत त्याचा मला अजून 20 घे हा लाडा फक्त अरे लढा बाबऱ्या तुम्ही काय बघितलं बाबऱ्या म्हणजे जोड नाही बाबऱ्या काय टाकी पैसे पण हे टाकीला का टाकी तुझं पैसे यार माझ्यापासून पैसे बघ यातलं माझं अजून 20 घे 100 नोट टाकली की मग हे दिसते काय कुरी नोट माझी चल आई विश्वास तुझ्या तू घ्या दारू अजून हे 10 एक्स्ट्रा हा चल संपलं धावतं की किती तुला मी धावणार आहे बाबा बाला बी बघायचं तुला हिसका धावतो माझा धावतो का नेमकी धाव तरी की धावड आहे तोंड वाचवीन आता तोंड वाचवीन तोंड गोडा लावसा ना मला खाली तू आधी ठेवतो ही एक एक्का ही एक एक्का आणि ही एक एक्का मला पैसे मोळायचे करू काय तू लगा माझ्या हातात आलेला लगा गेला लगा गबाळला मोठा लगा काय करा आता माझ्यात मला माझं डोकं दुखतंय उष्ण दे की त्याला सांगायचं का उष्ण द्यायला ही पानं कुठून आला मला बोडा लावता माझं पैसे देऊन टाक देऊन टाका माझं पैसे देऊन टाक ना तुला एका दावीन बरं का खुशायचं खेळायला देऊन टाक अरे खुशायचं खेळायला बेवड्या तुला अजून गुढी सांगतोय माझं पैसे देऊन टाकणार तर सरपंचाकडे जाईन तुला एकाच दावीन तू माझं आम्हाला जाऊ दे बाबा अरे जाईन सरपंच त्याला कोण लावलं खेळायला मग काय त्याला खुशायचं खेळायला अरे त्या दारोड्याचे पैसे देऊन टाका लागा आणि मग काय त्याला बोलावं काय गेलो खेळा कोण ती त्याच्या मनानेच खेळायला बघ का अरे पण या जुगाऱ्याने चांगल्या नीट झालेला का तू खेळायला पुन्हा म्हणतो दुखरे तुमची माझी दुस्ती म्हणून मी आलो
मला तर स्वतः खेळायची इच्छा नव्हती, पण माझी इच्छा काय माहितीये का, असं प्रत्येकाच्या घरावर डेपस पडल्या त्या जुगाराचे पाय, मग ते देऊन टाका त्याचे पैसे आणि आपण दिवशी सोडून देऊ. आता आपण बी लय मोठी चूक केली. काय करायचं, जुगार खेळणं चुकीचं मला सुद्धा बापा जुगार 10 एकर गेली. होईल आपण ही पण एवढं खरं बरं घरच्याला कळलं नाही पाहिजे बरं काही म्हातारा तर आमचं मला पॅक्टर नाही तर मग शकतो आपल्याला. मग त्याला एक काम करून दारुड्याचे पैसे द्यावं लागतील, त्याच्याकडे जावं लागेल लवकर. त्याचे पैसे द्या आणि आजपासून शपथ घेतल्यानेच घ्या की हो पुन्हा आम्ही जुगार नाही परत जुगार नको जुगार खेळू नका आपण कालवा करणार. आता ही झाले नकोच आता नको तर राहते. पण मी काय म्हणतो माहिती का, त्या बेवड्याचं बघा ती कालवा नाही तर ती पुन्हा गावात होईल सगळ्या. चला बेत भारी केला गड्या. सुंदर्या ते दिवडी आणि ते अमरने सापडा पाहिजे रे. तू पण काढू का नाही त्यांना. सचिन भाऊ कुठे गेला. अरे मगाच माझा अहो सरपंच चढली काय तुला, घोट चढली काय तुला. अरे चढाय काय आता सीता राव किती अर्धा खांबा पेलो अजून तरी पूर्ण पेजय अजून ही बाटली आहे. कुठं सापडेल ते आपल्याला. त्यांच्या तर आईला कुकुड कोंबड्यात लावून दोघं तिघं गावल्यावर त्यांना गावून आण गाड्या तू आता. त्यांना गावून आण तू असा रिम तिथून त्यांना. बोला गे 2-3 महादरचे थोडे त्यांना घेऊन येत. गाव सरपंच काय झालं. तर गाव शांत आहे. महादरचे जरा आडी चलत त्या दिवशी पांडू दादाची भांडणं झाली. आपण मित्र त्यांना तिकडे जाऊन बघून दिलं त्यांना त्यांनी त्या तिघांनी का. बर त्यांना घेऊन येत. 10 रुपयाला सरपंच तुम्ही का असं एवढं का घाबरता काय बाप्पा लगेच येत काही. अरे बाप्पा सोलापूरला गेले. अरे काय करतो तू. काय केलं सर तुम्ही काय होत नाही त्याला काय बाई का मी बाई नाही पण 10 रुपयाला काय होते त्याला मान दरी घे तुझा गला तिकडे. बरं असू दे प्या. चढली काय तुला 10 रुपयाला चढणार की राव सरपंच. माझ्या बरोबर राव तुम्हाला गावात बी आहे ना पोरं राहून तुम्ही गॉगल घालून 10 रुपयात आहे. ते महादूरची तर मला 10 रुपयाची. कोणत्या त्या अमरण दिवडी आणि टापसाळी मुळे. त्या अमर आपल्या बांगल्याकडे हेल्पट घालतोय बघा. कशासाठी. आता मला काय माहिती कशासाठी घालतोय. आता मला काय माहिती आता सरपंच तुम्हीच ओळखून घ्यायचं काय कशासाठी मग. आता मी काय करणार सांगा बरं. तुला कळत नाही काय मला सांग सगळं काय आहे ती. सांगितलं की आता सच्या कुठे सच्या बेंचोत महादूरचे होते आईचे भोग सचिचे तर आपल्याला गोल लावला. त्याला बोलून घे त्याला मी घेऊ बोलून गोडा लावला पुरावर तिघ आलती राव चांगली आपली काय त्या पांड्याला दम दिला फुकाट फकाट. टेन्शन दिले बघ. त्याच्यामुळे त्यांना बोलून घे. सच्याला सांग त्याला म्हणा तू जमत नसलं मग आम्ही बघू त्यांच्याकडे काय. सचिनला का आपल्या टप्प्यात फार एवढ्या काय ना आली आठवण म्हणून चालू चांगलाच बेत रांगला आज उद्या गेली मागा. कुठं फिरतो इकडे राहणार मागाने. आमचा जीव सकाळ सरपंचापासून मी गाठ बस घेतल्याशिवाय मला करमत नाही. सरपंच दिवसातून 2दा मी गाठ घेतो. मग बाटली बघून लागला का सुद्धा तुला. ना सरपंच सगळ्या गावात तुमचंच नाव निघतंय. निघन बसतो सरपंच बोकांडी आता. अरे बोकांडी सरपंच ह्या वेळेस सरपंच येणार बिनविरोध निवडून गाव आपण घेतलं. त्या तिघांना सामील जा पण बाया खुरपाय गेलं सरपंचाचा विषय. आपल्या गावाचा विकास सरपंचामुळे जा. दंडी म्हातारी गप्पा हाणत बसतात. आपल्या गावात सगळा विकास सरपंचामुळे जा. गाव वनवे झाले. सरपंचा नेतो खुरपाय मग राहणार आता. खुरपाय बाया आणायच्यात का उद्या तुमच्या राहणार सांगा किती बाया आणायच्या. उद्या बघू काय चल नाही उद्या बघू सरपंच. पण माझा जीव लय तुमच्यावर. तुमचं देव माणूस आहे. तुम्ही मला कधी नाही म्हणत नाही. मागितले 10-5 रुपये कधी काय तुम्ही कधीच मला अर्ध रात्र दिलेले. काय उराव बसा आमच्याकडे घेऊन आलता इकडं बंगल्यावर. मला काय माहित नाही इकडे येईन म्हणून. मग चल म्हणलं सरपंच म्हणलं चल सरपंच मिटून टाकू तुझं काय आहे ते. त्या महाराजांनी काय सांगितलं त्यांना. तिथलं काय सांगाय लोक काय ते सांगतात. पोरं गरीब मी आहे की मी असलं त्यांना तसं काय म्हणलं काम सुलून की त्यांच्या तुमचा हात आहे माझ्या पाठीशी. मी सरपंचाचा माणूस आहे. बघ नाही तर बंगल्यावर कोण दांडा घालून बघ बाबऱ्या. अरे गाव मी 1 वे केलंय सगळं सरपंचाला माहिती. माझी खाल्ली आळी सगळी आपली.
एका रांगात मतदान करा मी आणतो बाटलीकडनं भाऊ जातो कोणते त्याला बोल जिकडं गुलाल आहे तिकडं चांग भलं करतय बाबरे लय शहाण नाही सरपंच माहिती चांगलं जातो कसा किती शहाण आहे बघितलं की म्हातारे घेऊन आलंय बंगल्यावर. मी काय गेलो असतो पण जरा डोकं दुखतंय राव काय अरे जातो का ना तो चल काय माझं भीती देऊन गोड बोलते बाटली बघून भरायची का आता संपलं या बर हा सरपंच एवढी तुम्ही प्या आता मी एवढी पितो पिते राहिलेली प्यायची ना अजून म्हातारे पित का म्हातारा पेत ना बाबा नाही तर मग काय आपण इथे इकडे बसलो होतो म्हातारा समोर नसतोच पेलो सच्यात तर त्याच्या आईला लय वास वास करते दारूला त्याला म्हणजे त्याला घेऊन येत त्याला काय दिवशी पाजायची का तर त्याला सांगतो काय चालते त्याला काय नाही हातपाटी चालते तर मग आपण बघू त्यात ते जणांकडे काय आहे ते. काय पुरत सरपंच बाप्पा आले पुढे काय सरपंच शपथ बाप्पा आले पुढे ह्यांच्या सगळं चकना बी खाऊन टाकला हाय खांब्या घेऊ का ही अगोदर खांब्याच घे नसू द्या पाणी नसलं द्या घालून बी चांगला झाला ह्यांच्या आईला ह्यांना लय गोटभर देऊ वाटले ना अख्खा खांब्या हातात आला माझ्या आला को 500 रुपये ना दारू में बोतल नाही ना चुकतंय बोतल में दारू हा आता बरोबर बोतल में दारू बरं की मोबाईल कोणाच आहे दोन दिलाय मला एक जण वाचता दिलाय बघू हे पैसे देऊन टाका जाऊन पैसे बाबा परत नाही का तू घरी का लागू नाही खरंच दोस्त आहे बरं का तुम्ही आपला आता मला कुणा कुणा आणला माल ही वय गोवा लय मोठा देत झाला काय माहिती सांगायचं मला चाललं होता देत तर दिला का आम्हाला खायला एवढं लांब पैसे दिले त्याला दोन दोन इथं तू एकटा बाटली काय कुठलं काय चालता ससा उठला हात हात उठला मोडायचं तर नाही मोडची मोडलं तर बिल्डिंग मारू आपण काय एवढं की बारा लागला तुम्ही नाही तो चापताय पाहिजे का नाही असली मला लय मग असली बघ राग येतो असल्या तुम्ही लागा माझ्यावर 50 करताना जीव बी लावता बरं का आणि खरंच तुम्ही लागा दोस्त आहे बरं का आपण आता तिथं आम्ही अध्याय वाचून तिथं आम्हाला सांगायला होतं सांगितलं का चांगलं ना 10 रुपयानं चालू गाडीला वांगाण लावलं राव ऐकायला ठेवते का नाही बाटलीत काय थोडं काय माहिती बाटल्या तिथं राहिले आपल्या बाप्पा आला तर काय माहिती आता बाप्पा पिन काय करेन बाप्पा पेत असतं का का कुठं बाप्पाला रिटर्न लागा आपल्याला बाप्पाकडे गाडी होती का घरी बाप्पाकडे गाडी नाही लागा बाप्पा चलत आलेलं आईला आणि त्या पेताड्यापाशी तिघं कोण आहेत बा फोन आला वाटतं बघा कोणाचा लका बाप्पाचा फोन बाप्पा आला काय खरं नाही गाडी आता काय माहिती बघा पटकन बघा साऊंड ऑन करा हॅलो पप्पा मी राहणार आहे तुम्ही कुठे इचरा तुम्ही सोलापूर मध्ये जायचं बरं चालतंय घेतो पेताड्याने लावला की राव चुना आपल्याला हा हो ठीक आहे चालतंय शिंगरे आहे ते रानात काम चालू आहे आम्ही ऊसात तिथं सरी काढतो हो चालतंय हा लाका या बाबऱ्याने आई घातली ना का तिघं बी दिसते कोणतरी आले वाटतं बाप्पा तर सोलापुरातच आहे इकडे ती दांडकी इकडे हे आता बाबऱ्याला सुट्टी द्यायची नाही बघ आता त्याच्या तर त्याच्या आईला मला वर घ्या की मला घ्या वर असं कुठं घ्या आता राव नीट घ्या चल लवकर महागणं पुढे टाकतो त्या बाबऱ्याला सुट्टी द्यायची नाही आता चल लवकर कोणतरी पुढे बाप्पा
पुढे बाप्पा आता डोळा लागला होता रे स्वप्न बघत बसले दिवसा अरे आताच वाचता वाचता हे झालं विक्रम झालेला काही पुरी जण आणि कुठं झाले बरं काय करा काय नियोजन काय हा एक नियोजन तू बघ आधी मी तोंड ढून करतो तुम्ही काय काय गप्पा मारत बसा मी तू घरी जाऊन कटाळा बी आला हात कटून घेतो घरी जाऊन बरं ये जाऊ येतो तुम्ही बसा मी लवकर ये नाही तर बसू आम्हाला मला दोन्ही हात मी आलो लगेच 2 मिनिटात आमच्यासारखी लागा देवडी बरी केला का काय झालं अरे आम्ही कोणाच्या घरावर राखेल तर होतच नाही खरे बरं खाईल कशाच राखेल होतं कोणी आला का आता त्या अमरला का बोंढळ्याने करते घ्यायचं फस बिस लागा त्या पुरी नादात काही कशाला म्हणतात डोक्यावर परिणाम व्हायची वेळ आली ना काहीतरी म्हणता मग काय आता बहिणी कसं करतो येड्यावानी काय होतं लागा ते आला का सपनात जाते आणि कुठं काय करते का एका पुरीसाठी एवढं असतं व्हायला का कुठं अरे खरंच मी तो परिणाम होईन बरं का त्याच्या नसतं लागा काय होतो काय म्हणत आला का ते त्याचं राहणीमान सुद्धा बदललंय ते कपडेच काय घालतंय लागा दुसरी पावडरच काय लावतंय केसच तुम्ही काला करणार का लागा पहिलं पोर लागा काय होतं लागा त्याला कोणी सांगितलं पावडर लावून गोरं पडतं काय माहिती त्या दिवशी जर मग नसतोय गोरं पडलं त्या दिवशी तर काय त्याचं हॉटेल लाल भडक दिसलं मी म्हणलं माझं हॉटेल लाल नाही तुझं काय अरे त्याने गंध लावला होता असं लाल होट दिसायचा आला काय म्हणलं बिगाला काय म्हणत तू लागा तुम्ही काय काय बनणार ना दिला ए होटल केला पुरी तुला पडतं काय माहिती अरे काय तुम्हाला काय रे एवढं लागा पोरे काय असं रोडला पडल्यात का कोणाच्या अरे त्याला काय त्याला तेच म्हणते की आम्ही काय ह्याला काय अक्कल पाहिजे की चांगला अभ्यास करता दुसरा अभ्यास करायला लागला आता कसलं पोर हुशार होतं अभ्यास लागा. करतं लागा ती तुम्ही काय म्हणणार लागा काय तसली तिसरी चौथीची पुस्तक वाचत बसतय वाचून देतो ती पुस्तक तुम्ही तिथं नाही कसलं अभ्यास करत करतो? ही बी एवढं असतं तू असला याडपाट आ ते डायलॉगाचे पुस्तक वाचा लागले शेर शायरीच वाचा तुमच्यापेक्षा तरी रिझल्ट भारी रती एवढं लक्षात ठेव. तुला का तू बिला दाना लावला आम्हाला संग न्यायची तुझी त्याचं वाटोळ लागा काय वाटलं बिघडलंय पोर म्हणजे तू बी जायचं लावतं दिसतोय, येडं आम्हाला असतं बी मध्ये. आणि आम्हाला बी घेऊन जायचं तुम्ही लागा काय बी म्हणता लागा आमचं कुणाला बी फटाकन. कुणाला बी काय म्हणता लागा तुम्ही ना करा अरे आतापर्यंत आम्ही त्याला नाव ठेवले कधी लागा आता आतापर्यंत- चोरी काय चोरी केली काय कोणाची अरे चोरी नाही ती काय कोंबडाच पाडतंय काय गोगालाच घालतंय काय पावडर लावतंय काय फटाला तसला गण लावायचं काय कारण आहे म्हणलं माझं होट लाल गंज दिसत लावलं नाही काय मला. पुरी पटत्यात होय म्हणलं होट ना काय लागा तुम्ही काय म्हणता लागा करावला तरी गण लागा काय लागा आला का परवा दिवशी असं लागा नाही माझ्या समोर लागा मीच पुसला लागा नाही, म्हणलं नाही, आमरे. ते ह्याला जरा जास्त झाले असेल पण ते गंधाचं मला माहित नाही पण पावडर लावते लागा लय लागा रे. पावडर लावत लागा ते वळीत लावायचं पावडर लावून गोरं बघा तुम्ही पडतं. शंकाच घ्या चालू केली वेळी त्याच्यावर काय होय, लागा तुमची म्हणजे म्हणजे तुम्ही इथं लागा म्हणजे त्याचं आम्ही कसं येडे का वाटलं लागा. म्हणजे आम्ही सांगतो आणि म्हणजे मग आम्ही तुम्हाला कोण म्हणलं तुम्ही शहर येतो त्याला कळत नाही काय पण लागा आ, काय अरे पूजा आली म्हणतो तू लिव्हर तर नाही फुटणार पण डोकी तर नेमकं फुटणारच आहे. काय झालं अरे ते कावळ्याचं आणि त्या अमरचं कळलं की सगळं भैया साहेबांना. तुला म्हणलं होतं का नाही त्यांच्या नादी लावून पण मी काय केलंय हाय का कुठाण्याची बाजू आता अरे पण मी काय हे सगळं केलं ते तू तुझं हाताने पुढे पुढे करायला ए नासक्या साऱ्या गावात खावणात आमच्या घरी हात धुवायला आला होय. का तू तर सगळं केलं राडा मी राडा केला मग कुणी केलं? आमचे डोलं सगळ्याच्या अरे पण आज तुझं गावात होता ना तिथं ते करताना तू हे पण होतं की जळ का तिथं. हा अगं पण माझा काय संबंध नाही ह्याचा जास्त काय काय हो तू जा ती बाह्याकडे आता आणि ती बाह्याला सांग आमचं काय नाही सगळं त्या अमरचं येला का बाबा कशाला तुम्ही लाका अरे पण आम्ही नाही काय केलं मी तर आमचं काय सुद्धा नाही ह्याच्यात. ए बाबा तू कशाला का तुला का काय कर आता खावा मार. सांग की आता तुला काय ह्याचं मिटवतो तुझ्याच हातात आहे ए तू गप का नको मी तर नाही बाबा काय करणार तुमचं तुम्ही मार. नाही नाही आपण माझं काय नाही त्या अमरला लाका त्याला लाका तुला ए, लाका सांग. अरे होय पण काय तू होता ना तू त्या अंजन मध्ये ए, एवढा कशाला थोडी मोठा कस पाहिजे त्याला बी अरे मग काय करायचं आता नेमकं तिचं पायदार माफी मागा आणि बाई, हिच्याच हातात ते पाय आहे. पड, तो तू पण टाकून टाकून तुला कुठं नाही ए, तसं नाही पायाला ह्याला पडू नका त्या अमरने बी त्या दिवशी पाया जरा पडत हिचं होता. अगं आम्हाला पाय पडतो मग आता काय काय म्हणला या
नाही काय ना सरपंच आमचं काहीच नाही. हो सरपंच कुठलं राव तसं काय करणार? अहो, सरपंच आमचं काहीच नाही अहो. अहो सगळं त्या आमरने केलं आम्ही काहीच केलं नाही अहो सरपंच. कुत्र्यानं जरा मारला तू. खंडीच्या वरणात लागा तुम्ही तिघं बी मुतताय. काय केलेलं का काय केलं सगळं सांगायचं तुला. जाऊ द्या राव सरपंच राव काय आपलीच माणसं आहेत राव सगळी जाऊ द्या कुठं बांधता राव सरपंच राव, तुमच्या पाया पडतो सगळ्यांना. काय उचलतो? ए, सांगते अगं. सांग की बाय, अगं तू. काय सांग सामान काय काय बांधगड ह्यांची. अहो, आम्ही काय नाही अहो, सगळं आमरने केलं अहो, आम्ही काहीच केलेलं नाही. सरपंच लय दादागिरीची भाषा वापराय नाही. अहो आम्ही हाय म्हणून तुम्ही हाय. गावात कोणाला दादागिरीच करताय राव तुम्ही. अरे बापरे 10,000 लांब दे काय कळलं का चल एक, चल अहो, जातो जाऊ सरपंच. ए, आला त्याला किती कळत नाही होय. आला इथं होय पूजा? काय रे कुठं काय कळलंय सरपंचाला? अरे मला अमरने सांगितलेलं रे काय? त्या दिवशी आम्ही अंजनला गेलतो ना तेव्हा अमर म्हणलेलं की काव्याला विचारा. तिला सांगितलं ना आपल्याला सांगितलं नाही का म्हणजे असली गोष्टी काय तुम्हाला माहित नाही होय? आम्हाला नाही माहिती राव. म्हणजे तू आमची मजा केली होय. म्हणलं बघावं आता ह्यांची मजा करावं म्हणलं. हो, मजा. ही घे आणि हाण आमच्या डोक्यात. नाही रे लाव तिला मार खायसारखाच मजा आम्हाला. मजाला काय इथं आमचं मजा डोकं इथं माझं आमचं उठलं जाता रे. जाता. डिप्पी माझा वाढला होता की माझं डोकं तर दुखायला लागलं ना असली मजा असते अगं बाय. जा तो डोकं दुखायला तू जा ना मला जावंच लागणार आहे. बरं आता मी जाते आता डब्बा द्यायला जाऊ का? उतार हा नाही आपलं काय. आपलं आता आपण हे करायचं. पण मी काय म्हणतोय पूजन जशी आपली मजा केली तशी आपण आमरची करायची का मजा? हा? सांगाय काय तुला सांग तुला काय करू आपण. थांबी लावतो की रिंग वाजते रे की थांबी उचली तर ती हॅलो 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 अरे कुठं आहे? अरे ये लवकर इकडे तुला एक गुड न्यूज द्यायची. टापसाळ्याच्या घरी ये. अरे ये लवकर. ये बाबा ये लवकर. पैसे घेऊन येतो ना. 500 रुपये घेऊ मटण बिटन आणून पार्टी करू आजचा बेहतर होईल. काय झालं? अरे इकडे ये, तुला एक गुड न्यूज सांगायची. सांग बरं. बस. अरे काव्या आहे ना काव्या ती तुला होय म्हणली. गप काय गप्पा हाण नको. आम्ही खोटं बोलतोय. मग खोटंच बोलताय आणि तुमचं काय अरे ती पूजा नाही होय ती पूजा सांगतो ती आम्हाला. नाही तुझ्या कसं सांगते? काय ये ना. हा बरोबर मी तिला अंजनवर सांगतो. हा तिने विचारले पूजाने काव्याला म्हणली अमरला तू आवडती म्हणली. मग ती म्हणली की मला पण अमर आवडतो की म्हणली. तुमची काय कुठं पहिली ती आज तिकडे डबा द्यायला राहणार. खरं ना पण खरं मग तिला अजून काय सांगितलं? कुठं काय तेव्हा म्हणली अमरला काव्याला अमरा दोघांना एकमेकाला आवडतात म्हणली. असं म्हणली ना. म्हणली की आवडतात म्हणली दोघांना बी. तुझं काय बोलू नये? हा भेटाय बोलली. दोघंच काउंटर लावून दे. मुलं दोघं नाटक काय तर मला सांग, मी लावतो. असं विसरत यार सांग केला का? माझ्या असं विसरत मी करतो. लय लाव नाही बरं का? बरा दिसला पाहिजे की तू दिसता असा. कुठं बोलू नये? कुठं बोलू नये तुम्ही? तिकडे राणा बोलले खाली उसरना बोल. अरे हात ते मला काय काय नाही तिकडे खालचं राणी काय दुसरं एक रान आहे बघ तिकडं तिकडे बोल. काय नाही का तू विश्वास बरं की आम्हाला पार्टीला 200 रुपये दे की. इतका बरं चल मी तुम्ही चला माझ्या बरोबर. आम्ही तुझा कुठं घराला बोलू नये. तिकडून आम्हाला फोन कर बरं का. मी जातो आणि आज विचारून देतो सगळं काय असेल. गेलं 200 तरी भेटले. काय करू मला ती जाऊ दे. आता काय करू शकले बी नाही. काय आंब्याला जर आपण त्याला पट्टीच पाडली 200 मटण आणून मस्त बी करू भेट. आज कोण नाही तुझ्या बी घरी. काय लगेच कुठं जातो ती कांडाची कुटायची ती सगळं सामानाचं ही बघ आधी करून ती घ्यावं लागेल. मग काय ती पातील तेवढं घरी घेऊन ये. बाकी मी सामान घेऊन येतो. लवकर आधी मटण घेऊन येऊ 200 रुपये करू. चालते. चल 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 उठ. नाही
गावात बोमाटा करू काय घेऊ गावाला गेले आमचं बोललं तरी का दोघींच अगं त्यांनी मला आता सांगितलं. जा तू पहिल्यांदा ती तोंड थापलंय तोंडाला निघाला हॅलो ऐक की टापसाळ्या ते आपण ते आमरला उगसला का सकाळी ती उगस त्याला चेष्टा केली आपण तशी हा ती हाय लई कडू ती मला माहिती पण ती उगच वाटते रे तसं बिन जाऊ दे खरंय तुझं हाणलं त्याने आपल्याला पण ती उगच वाटते ती सकाळी उगच चला आपण तसं याड लावलं ती सगळ्या गावात फिरत होतं ते पावडर तोंडाला लावून ती बरं की मग मी काय म्हणतोय आपण सकाळी जाऊ त्याची गाठ घेऊ मग हा चालतंय मग ये तू बी मग जाऊ मग आपण त्याच्या घरी सकाळी हा त्याची माफी बी मागू आणि त्याच्याकडनं पार्टी घेऊ आपण ते 200 त्याने घेतलं गेलं का बरोबर चालतंय जाऊ त्याच्याकडे मग सकाळी ठेवू का झोपतो मग मी आता हा तिचे काय चुलत पेटा नाही जातो अभ्यासाला पण जरा जाऊ दे थोडी मला सेवा तरी करू दे तुझी मला रोज चालूच आहे यार कधी म्हणतो दिला पैसे त्याला म्हणलं होतं म्हातारी पैसे 250 रुपये आणून दे तर नाही सगळी निकी फुकट यायला बाबा कर बिसनी पुन्हा बघ ना पैसे गावले असलं सगळं कप नाही का चांगली बघ कप नाही खंगाळ खंगळ तुम्हाला कोणी बोलवलं पाहिजे आणि आम्हाला तुझी कशी सेवा करतोय नेमकी आम्ही तरी काय करतो आम्हाला चहा होतोय का दूर केलाय सगळा दिसत नाही तुला काय होतंय ती काय आमर काय चहा केलाय ढकलच मारते तुम्हाला काय लिहून दिलं ना आम्ही चहा पाजायचं चल ठीक निघा येत ना चला कसलं असलं तू सांभाळ कसली माणूस करतो जास्ती तिचे काल ताप दिलाय मला हिंदी तुला सांगायसारखं नाही त्या गोष्टी सगळ्या काय केलं मी सांगू शकत नाही ना म्हातारीला तुला सांगितलं सगळं सांग काय नाही पुढे सांग तुम्ही वागता तसं म्हणून तुम्हाला या गोष्टी काढतो फोटा तुम्हाला तुझ्या नाताने आम्हाला चपली हाणले चपली चापी मिळणार नाही तुम्हाला निघा फोटो बोलतच नाही तुम्ही नका नागाला लागू हे आम्हाला चहा प्यायचं बी नाही लाडू खाऊ लाडू बघायचे कवा घालती नवरी बघायची अयो नवरी का बघती काहीतरी मला टार्गेट आहे मला लग्न करायचं तुमच्या उमर थांबलं नाही किंवा म्हातारे या साल जर तुझं म्हातारा नाही लगीन नाही झालं पुन्हा होत नसतं बरं का तुझ्या नातात जे ही जवळजवळ आता राहिलेच आता हिने जुळीतच जायचं काहीतरी कुठला सकाळ सकाळ देऊ नाही देवारी दुपार नवड्या माझ्या उग काय दूध घालाय सोडून मी इकडे आलो मार खायला आलतोय बस इथे मी आलो दूध घालून अभ्यासाला हे असला कुठानं मला वैताग आला ह्या पोरांचा घे चल म्हातारी चल सांडूस कुठे गेलं दूध असलं थांब मी दूध आणतो बस बस दूध आणतो अरे लय ताप देते पोर
माझी लागू नको देऊ दे. अभ्यास करायला गेलं तरी तसं म्हातारे स्कोर नाही तर सण करायला सांग की आता ह्यांचं बस कर दिची आता बघायच्या अभ्यासाला उशीर होईल त्यांच्या नादी लागायचं काय काय ती येतात त्याला बघितलं मी नाद लागलो ती रोजच इथे येतात असं ते आपले मित्र आहेत. मित्रांचं नीट केलं माझं सगळं ठीक आहे हाय का काय घेऊ असं नाही पोळा 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 तुला बोलणार तिथे सांडूशी आणावं लागणार ते 250 रुपयाला सांडूस आणू का त्यांना नाही पैसे दिले. तुम्हाला सांगायचं नव्हतं का सांडूस नाही म्हणून आपल्या घरी तुला कवर तकलीफ द्यायची असू द्या ग तिचे मला तुझ्याशिवाय तर कोण सांगी त्या कमी कर थोडा सांडूस आणू आता तिने पैसे दिले मला काय काय सांग ते सांगतो गोळ्या आहेत का संपल्या हा आहेत का आता ना तुम्हाला रकेटच मारतो टपसळ्या मुर्रमसुळ्या बोलते की ए चल का दिकी बोल ए टपसळ्या बोलते आमचा या बरं या रकेटच मारतो ए बाहेर काय करतो इथं अरे चाललाय जावा की नका गपचूप बघू यार टपसळ्या जागी माझ्या स्टेशन मध्ये तुम्ही काय जाता मला बघा ए टपसळ्या जर काम करतो ए गप केला का तू तर लवकर घरी जा जातो बघा उतर तुमचा काय मला ताप झाला सगळी लागलं गाव गाड्या गाडी घेतो इतक्या दिवस सगळे मी येड लावलं ना अजून मी तू येड्याचं सोंग कवर घेतोस रे बाळा काय झालं ही काय वाऱ्यासारखं शिकवत लावून फिरतोय. कुणी काय केलं काय लागा किती कुठल्या फिरतोय लागा गावात लागा कोण आहे तू काकू ते जे जे लावलं होतं म्हणले तुमची डिश बंद पडली म्हणून बंद पडली ना करायची की नीट चालतं मग जाऊ का मी तिकडे जा ना चालतं वरती काय करतोय तुम्ही तर फार सगळं गाव धुवून खाल्लं आता तेवढंच राहिलंय डिशचं कळे किती शहाणी माहिती नीट हा केलं की किती पैसे झाले 200 रुपये तर जाऊ का हो जा का ग पूजा काय माकड दिसतोय का तुला हायच माकडावर आणि वकायचं सोडून दी ए काय वकली रे तो अंजनडावचं का वकली होत्या दिवड्याला टपसाला तो का सांगितलं कधी सांगितलंय तुला कोण म्हणलं तुझ्यामुळे किती कुठं झालं तुला माहिती का कसलं कुठं झालं रे सगळं नीट केलं तो तर ए, मग मला जाऊ दे बाबा, मला
घरी काम आहे. तू मिटव माझं नंतर. आणि एक ए लक्षात बाबा, मला जायचं तिकडे. आईने 1.5 किलो पुरण टाकलं या. एक लक्षात घे हा. आमर येड आहे पण आमरचं प्रेम एवढं नाही. तुला जर नसली मदत करायची तू करू नको पण असल्या गोष्टी करू ए नको. बाबा करते बाबा, जाऊ दे मला. पण नीट करायचं लक्षात घे. अरे तू इथं बसला होय. इथं मला ती माझ्या भाग लागलाय नाही. नाही पाहिजे तुला. काल बी कुठं नाही केला प्रत्येक काल बी इज्जत मारली तुम्ही. अरे तुम्हाला काय आखली भेटली नव्हते. मी काय केलं 10,000 माहिती का मला? काय झालं? 100 दिले. कुठे घालायचं? 10,000 नाही घेतलं मी 10,000. थांबा ऐका. त्या बेवड्यात ऐक तू काय तू? थांब. तुम्ही बी चुका करताय. माझं नीट केलं तुम्ही. तुम्हाला नीट करायचं का नाही का? तुम्हाला दोस्ती व्हायचं शेवट. अरे हे शेळ्या ऐकल्या 10,000 अरे आलं. नाही खरं जिंकलेला का? विकल्यात का तू? आई शपथ नाही जिंकल्या. तू काय पिक्चर बघती का आमचा? जा की. हे तुझा ए बाबा जाते बाबा तुमचा आणि तसला वकायचं कालवा. सोड नको कुणाला बी काय. ए जा तिकडं. आणि तुम्हाला नीट राहायचं का? तुम्हाला शेवट दोस्ती माझ्या मार्गाने मी जाऊ. अरे काय ही सांगायला नीट. तिला काय रोजच ताप काल बी तुला कुठं मला फसवलं सगळं करायचं करून बसला. ए बाबा तू नका आता तुझं आम्हाला रामायण सांगू. हो चला जख मारा बस चला. आम्हाला काय तुमचं हे तुमच्या नीट वाटा करायचं, गाडीला प्रत्येक काय गोष्टी आवडत आम्हाला नीट करायच्या. म्हणजे काय आम्ही तुझ्याकडे यायचं तुला आम्हाला करायचं. आम्हाला काय कमी गोडं लावलं का तुम्ही? अरे हो कोण आले? सकल्या. सांगितलंय रे आम्हाला तो पण. अरे सांगितलं ना अचानकच ठरलं रे म्हणून गेलो. इतके दिवस उधार राहिली चल. काय का उधारी असतो हे? मला 200 रुपये दे. कसलं ते कालचं काय चाललंय तुमचं? पैसे नाही बाबा, पाया पडू का तुझ्या? पैसे सोडू काय मागत जा. कालचं पार्टीचं घेतलेलं 200. ए, तुझ्या मागाचे पैसे. तू पार्टीला 200 घेतोय आम्हाला मटण तरी सांग की. अरे दातात नरक चालला. माझ्या काय बी होते तुम्ही नसतो पैसे देत तुला. 200 रुपये दे. आपण मटणाचं नियोजन करू काय ते. हे दे त्याला असं. मी तर काय देऊ शकत ना. माझीच उधारी तुमच्याकडे. हा उधारी असते का लागा? आता काय आमची परिस्थिती का लागा? देतो 200 तुला परत पण आधी आमचं पार्टी नियोजन. पार्टीचं नियोजन एक जागेवर व्हायला का पण आता मेळ लागतो का नाही काय म्हणतो. जागरण कुठला सांगतो लोकांच्या जागरण कुठला. सचिन भाऊचा वाढदिवस आहे. होय चला की मग. मग काय? अरे आता नाही मग कवा? कपडे फ्रीज म्हणून दे ना. बर तू ऐका ना आपण सचिन भाऊला मी लाडगुड लावतो. ते काय लगेच आपल्या चालणं आपण लय कांड करतो त्याच्याविषयी. मी गोड बोलतो त्यांना नादी सेटिंगला आपण जाऊ शुभेच्छा द्यायला. ते कुठेतरी कार मध्ये गेल्यात कुठेतरी मी बघितलं मगाशी. चला मग बरोबर आपण जीवरकड चला मग मी जाऊ का कपडे चेंज ह्याच्या घरी जाऊ. शर्ट बदल. ऐका ना आपण काय करू जीव रोडला जाऊन थांबू. ते आले की तिथं रोड मध्ये शुभेच्छा देऊ त्यांना. तुम्ही काय लय बोल नका त्यांना. मी बोलतो.
आता डोळा लागला होता रे स्वप्न बघत बसले दिवसा अरे आता वाचता वाचता हे झालं कार्यक्रम झालेला काही पुरी जण आणि कुठं झाले पण काय करा काय नियोजन काय हा एक नियोजन तू बघ आधी मी तुला ढूंढ करतो तुम्ही काय गप्पा मारत बसा मी तू घरी जाऊन कटाळा द्यायला हात पाठवून घेतो घरी जाऊन बरी ये सगळं येतो तुम्ही बसा मी लवकर ये नाही तर बस आम्हाला मला दोन्ही हात आलो लगेच 2 मिनिटं आमच्यासारखी लागा बेवडी बरी केला का काय झालं अरे आम्ही कोणाच्या घरावर राखेल तर होतच नाही खरे बरं खाली कशात राखेल होतं कोणी आला का आता त्या आमरला का बोंढळणी करते घ्यायचं फास बीस लागा त्या पुरीच्या नादात काही कशाला म्हणतात डोक्यावर परिणाम व्हायची वेळ आली ना काहीतरी म्हणता मग काय आता बघितलं कसं करतो येड्यावानी काय होतं लागा ते आला का सपनात जाते कुठं काय करते काय एका पुरीसाठी एवढं असतं व्हायला का कुठं अरे खरंच मी तो परिणाम होईन बरं का त्याच्या नसतं लागा काय होतो काय म्हणा आला का ते रथ्याचं राहणीमान सुद्धा बदललंय ते कपडेच काय घालतंय लागा दुसरी पावडरच काय लावतं केसच पहिलं पोर लागा काय होतं लागा त्याला कोणी सांगितलं पावडर लावून गोरं पडतं काय माहिती त्या दिवशी जर नसतोय गोरं पडलं काय त्याचं होटल लाल भडक दिसलं मी म्हणलं माझं होट लाल नाही तुझं काय अरे त्याने गंध लावला होता असं लाल होट दिसायचा आला का म्हणलं बिगाला काय म्हणत तू तुम्ही काय बनला ना दिला ए पुरी तुला काय माहिती अरे काय मला काय रे एवढं लागा पुरे काय असं रोडला पडल्यात का कोणाच्या त्याला काय त्याला तेच म्हणते की आम्ही काय ह्याला काय अक्कल पाहिजे की चांगला अभ्यास करता दुसरा अभ्यास करायला लागला आता कसलं पोर हुशार अभ्यास करतो लागा ती तुम्ही काय म्हण लागला का काय तसली 3री 4थीची पुस्तक वाचत बसतय वाचू देत होती पुस्तक तुम्ही तिथं नाही करत ही बी एवढं असतं तू असला याडपाट आधी डायलॉगाची पुस्तक वाचा लागले शायरीच वाचा तुमच्यापेक्षा तरी रिझल्ट भारी होती एवढं लक्षात तू बिला दाना लावून लागा आम्हाला समी नाही वाटोळ लागा काय वाटलं पोर म्हणजे तू बी जायचं आम्हाला बी घेऊन जायचं काय बी म्हणता पुन्हा बी काय म्हणता लागा तुम्ही ना कर आतापर्यंत आम्ही त्याला नाव ठेवले कधी आता तरी काय चोरी केली काय कोणाची अरे चोरी नाही ती काय कोंबडाच पाडतय काय गोगालाच घालतय काय पावडर लावतय काय फटाला तसला गण लावायचं काय कारण आहे म्हणलं काय पुरी पट्ट्यात होय म्हणलं होड ना तुम्ही काय म्हणता करावला ते गण लागा काय का परा दिवशी समोर मीच पुसला ह्याला जरा जास्त झाले असेल पण ते गंधाचं मला माहित नाही पण पावडर लावते लागा लई लागा पावडर लावत लागा ते वही लावायचं तुम्ही शंकाच घ्या चालू केली त्याच्यावर म्हणजे आम्ही येड आहे का म्हणजे आम्ही सांगतो तुम्हाला कोण म्हणतो तुम्ही शहर येतो कळत नाही काय पण लागा काय पूजा आली म्हणतो लिव्हर तर नाही फुटणार पण डोकी तर नेमकं फुटणारच आहे काय झालं अरे ते कावळ्याचं त्या अमरचं कळलं की सगळं भैया साहेबांना तुला म्हणलं होतं का नाही त्यांच्या नादी लागून मी काय केलंय काय का खोटाण्याची बाजू आता अरे पण मी काय हे सगळं केलं ते तू तुझं हाताने पुढे पुढे करायला ए नासक्या साऱ्या गावात खाऊन आमच्या घरी हात धुवायला आला का तू तर सगळं केलं राडा मी राडा केलं मग कुणी केलं? आमचे डोलं सगळ्याच्या अरे पण आज तुझं गावात हाताने तिथं ते करताना तू ती पण होतं की जळतं तिथं हा अगं पण माझा काय संबंध नाही ह्याचा जास्त काय काय हो, तू जा ती बाह्याकडे आता आणि ती बाह्याला सांग आमचं काय नाही सगळं ते आमरचं येला का बाबा कशाला तुम्ही अरे पण आम्ही नाही काय केलं मी तर आमचं काय सुद्धा नाही बाबा तू कशाला का तुला का काय कर रे? सांग की आता तुला काय मिटवतो तुझ्याच हातात आहे तू गप का नको इथं नाही बाबा काय करणार तुमचं तुम्ही नाही नाही आपण माझं काय नाही ते आमरला का त्याला का तुला का सांग अरे होय पण काय तू हाताने तू त्या आजी मध्ये कशाला थोडी मोठा कस पाहिजे त्याला बी अरे मग काय करायचं आता नेमकं तिचं पायदार माफी मागा आणि बाई, हिच्याच हातात ते पाय आहे. पड, तो तू पण टाकली टाकून तर म्हणू कुठं नको. नाही. ए, तसं नाही, ह्यांना पायाला पडू नका त्या अमरने बी त्या दिवशी पाया जरा पडत हिचं- होता. अगं आम्हाला पाय पडतात मग आता काय काय म्हणला या काय ना सर पण आमचं काहीच नाही. हो सरपंच चुकलं राव तसं काय करणार? अहो, सरपंच आमचं काहीच नाही अहो. अहो सगळं त्या अमरने केलं आम्ही काहीच केलं नाही अहो सरपंच खंडीच्या वरणात लागा तुम्ही तिघं बी मुतताय काय केलेलं का आम्ही? काय काय केलं सगळं सांगायचं तुला जाऊ द्या राव सरपंच राव काय आपलीच माणसं आहेत राव सगळी जाऊ दे कुठं बांधता राव. हो, सरपंच राव, तुमच्या पाया पडतो सगळ्यांना. काय उचलतो? ए, सांग की अगं. सांग की बाई, अगं तू. काय सांग सामान काय काय बांधगड ह्यांची अहो, आम्ही काय नाही अहो, सगळं अमरने केलं अहो, आम्ही आम्ही काय काहीच केलेलं नाही ओ सरपंच लय दादागिरीची भाषा वापराय नाही अहो आम्ही हाय म्हणून तुम्ही हाय गावात कोणाला दादागिरीच करताय राव तुम्ही बापरे
10,000 लांब दे काय कळलं का चल एक, चल आला इथं काय रे कुठं काय कळलंय सरपंचाला? अरे मला अमरने सांगितलेलं रे काय त्या दिवशी आम्ही अंजनला गेलतो ना तेव्हा अमर म्हणलेलं की काव्याला विचारा सांगितलं ना आपल्याला सांगितलं का म्हणजे असली गोष्टी काय तुम्हाला माहित नाही होय? आम्हाला नाही माहिती म्हणजे तू आमची मजा केली होय म्हणलं बघा आता ह्यांची मजा करावं म्हणलं मजा ही घे आणि हाण आमच्या डोक्यात नाही रे लावती मार खायसारखाच आम्हाला मजाला काय इथं मजा डोकं इथं माझं आमचं उठलं जातं रे. की आता डीपी माझा वाढला होता की 150 माझं डोकं तर दुखायला लागलं असले मजा असते अगं बाय जा तो डोकं दुखायला काय तुझा येतो आता काय ना मला जावंच लागणार आहे बरं आता मी जाते आता डब्बा द्यायला जाऊ का उत्तर हा नाही आपलं काय आपलं आता आपण हे करायचं पण मी काय म्हणतोय पूजन जशी आपली मजा केली तशी आपण आमरची करायची का मजा हा सांगा काय करू सांगतो ना काय करू आपण थांबी लावतो की रिंग वाजते रे थांबी उचली तर ती हॅलो 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 अरे कुठं आहे अरे ये लवकर इकडे तुला एक गुड न्यूज द्यायची टापसाळ्याच्या घरी ये अरे ये लवकर ये बाबा ये लवकर पैसे घेऊन येतो ना 500 रुपये घेऊन मटण बिटन आणून पार्टी करू आता बेहतर होईल काय झालं अरे इकडे ये, तुला एक गुड न्यूज सांगायची बस अरे काव्या आहे ना काव्या ती तुला होय म्हणली गप काय गप आण आम्ही खोटं बोलतोय मग खोटंच बोलताय आणि तुमचं काय अरे ती पूजा नाही होय ती पूजा सांगत होती आम्हाला नाही तुझ्याकडे सांगते काय रे हा बरोबर बरोबर मग तिला अंजन सांगतो हा तिने विचारले पूजाने काव्याला म्हणली अमरला तू आवडती म्हणली मग ती म्हणली की मला पण अमर आवडते ती म्हणली आता पूजन तुमची काय कुठं केली त्या तिकडे डबा द्यायला राहणार खरं ना पण म्हणजे मग तिने अजून काय सांगितलं कुठं काय तेव्हा म्हणली अमरला काव्याला अमरा दोघाला एकमेकाला आवडतात म्हणली असं म्हणली ना म्हणली की आवडतात म्हणली दोघांना बी तुझं काय बोलू रे हा भेटाय बोलली लावून दे मुलं दोघांना सांग केला असं विसरावती मी करतो बरा दिसला पाहिजे की तू दिसता असा कुठं बोलू तिकडे राणा बोलले खाली उसर नाही बोल काय नाही तिकडे खालचं राणे दुसरं एक रान आहे बघ तिकडं तिकडे बोल काय नाही का तू विश्वास आम्हाला पार्टीला 200 रुपये दे की इतका बरं चल मी तुम्ही चला माझ्या बरोबर आम्ही तुझा तिकडून आम्हाला फोन कर बरं का जातो आणि आज विचारून देतो सगळं काय गेलं 200 तरी भेटले काय करू मला ती जाऊ आता काय करू शकले बी नाही काय आमऱ्याला जर आपण त्याला पट्टीच पाडली मटण आणून मस्त करू भेट आज कोण नाही तुझ्या घरी काय लगेच कुठं जातो ती कांडाची कुटायची ती सगळं सामानाचं ही बघ आधी करून मग काय ते पातील तेवढं घरी घेऊन बाकी मी सामान घेऊन येतो लवकर आधी मटण घेऊन येऊ 200 रुपये करू चालते चल 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 उठ नाही गावात बघा करू काय घे
गावाला गेले आमचं बोलणं तरी का दोघींचं अगं त्यांनी मला आता सांगितलं. जा तू पहिल्यांदा ती तोंड थापलंय तोंडाला निघाला